नमस्कार श्रोते हो, मी अमृता. माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नवरात्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? देवीची मूर्ती तर येतेच, पण प्रकर्षाने आपल्या डोक्यात येतो तो गरबा. नवरात्र म्हटलं की गरब्याशिवाय नवरात्र होऊच शकत नाही. श्रोते हो, आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधणार आहोत ती माझी गुरु आहे, माझी बॉलिवूड डान्स गुरु लीना भोसले शेलार, जिला आम्ही सोनीताई म्हणतो. तिच्याशी संवाद साधायच्या आधी आपण तिच्या नृत्याची एक झलक बघूया आणि त्याच्यानंतर आपण तिच्याशी संवाद साधूया. चला तर तिच्या नृत्याची एक झलक. कानी असल किरत माझी देखणी सुरत नाही हटत कुणाच्या नजरा. माझी पाठी हाय कोरी माझं रूप लई भारी नटे सावरी माळून हो गजरा. दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी, अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी. अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी. अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी. अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी. लीनाताई, तुझं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. लीनाताई, माझा पहिला प्रश्न आहे की तुझं बालपण कुठे गेलं आणि शालेय शिक्षण कुठे झालं? माझं बालपण हे ठाण्यातलंच आहे हां. आणि शालेय शिक्षण पण ठाण्यात न्यूगर्ल स्कूलमध्ये होती मी. अच्छा, गर्ल्स स्कूल, त्यामुळे सगळ्याच मुली. बरोबर. पण मग शाळेत असताना तुला नृत्याची आवड लागली का? हो, कारण की शाळेत मी अभ्यासात कमी आणि नृत्यामध्ये जास्त होती. सगळे अॅन्युअल फंक्शन आणि कुठेही काही शाळेचा कुठलाही फंक्शन असेल, प्रोग्राम असेल की मला अगदी आवर्जून टीचर बोलवायच्या की डान्स बसवायला येशील का भोसले. अच्छा, मग तेव्हापासूनच तू डान्स कोरिओग्राफी करत Yes, होतीस? yes. ओके. आणि शाळेत मी चांगली डान्सर म्हणून मी खूपच फेमस होती. अच्छा, स्पोर्ट्समध्ये फेमस होती. हां. शाळेत म्हणजे डान्सर म्हणून खूप फेमस होती. ओके. म्हणजे माझं नाव सगळ्यांना माहिती होतं. काय डान्स असेल भोसलेला बोलवा. शाळेत मला भोसले म्हणूनच बोलायचे. लीना म्हणून कोणी हाक कोणीही मारायचं नाही. नाही. अजिबात नाही. अच्छा, ओके. आणि मग तू डान्स शिकायच्या आधी, म्हणजे जेव्हा आता तू बॉलिवूड डान्स क्लासेस घेतेस, पण तू त्याच्या आधी क्लासिकल डान्सचं कुठे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेस का? तुझ्या गुरु कोण? माझ्या गुरु सौ निवेदिता रानडे मॅडम आणि डॉक्टर मंजिरी देव मॅडम. सो मी निवेदिता ताईकडे एक 10 वर्षाची असल्यापासून जायला लागली. हां. आणि त्यानंतर मग मी माझा प्रवास डान्सचा तसा सुरू केला आणि त्यानंतर मी कथ्थक विशारदपर्यंत आली, पण विशारदच्या शेवटच्या काही एक्झाम मी देऊ नाही शकली पुढे. ओके. त्यामुळे त्या विशारदच्या एक्झाम पूर्ण करण्यासाठी माझ्या मॅडमनी मला डॉक्टर मंजिरी देव मॅडमकडे मला घेऊन गेल्या. हां, हां. पण संभाव तिकडे जाऊन सुद्धा मला पुढे नाही शिकता आलं, कारण की मला माझं करिअर पुढे म्हणजे बॉलिवूडमध्ये शोज आणि हे ते करायचं होतं. बरोबर. त्यामुळे काही कारणास्तव मला ते नाही पुढे करता आलं. पण आता सध्या विचार चालू आहे की पुढे जाऊन मी हे कम्प्लीट करणार आहे विशारद म्हणून. नक्कीच करशील तू आणि हे नक्कीच लवकरात लवकर तुझं विशारद पूर्ण होईल ह्याची खात्री आहे आम्हाला. लीनाताई, आपले स्वतःचे कथ्थक नृत्याचे क्लास नसून बॉलिवूडचे क्लास असावेत हा विचार तुझ्या मनात कधी आला आणि पहिली बॅच तुझी कितव्या वर्षी चालू झाली? ॲक्च्युली कथ्थक मला खूप आवडायचं, म्हणजे अजूनही आवडतं. म्हणजे जेव्हा माझ्या क्लासच्या त्या गुरुभगिनी सगळ्या नाचतात तेव्हा मला असं वाटतं, अरे काश मी कम्प्लीट केलं असतं विशारद. हे मला खूपदा वाटतं. पण तेव्हा माझं काय व्हायचं की बॉलिवूड हा मला इतकी गाणी, म्हणजे मला अशी क्लासिकलवाली किंवा काही आयटम सॉन्ग किंवा काही यायचं ना, तर माधुरी दीक्षित जेव्हा नाचायची तेव्हा मला असं वाटायचं, अरे मला पण हे करायचंय. असं करत करत म्हणजे मेरा पिया घर आया विया, तेव्हाची ती जी गाणी होती किंवा अख्खिया मिलाओ कभी अख्खिया चुराई, अशा टाईपची जेव्हा गाणी यायला लागली तेव्हा मला असं वाटतं, अरे हे मला करायचंय, काहीतरी वेगळं आहे ना, मला हे करायचंय. तर मग असं करत 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 मला बॉलिवूडकडे माझा तो कल गेला थोडा. आणि मग मी त्या गाण्यांवर डान्स करायला लागली. मला बॉलिवूडचं कोणी गुरु नाहीये, मला हे सगळं गॉड गिफ्ट आहे. मी हे सगळे म्हणजे टी व्हीचे डान्सेस बघून 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 माझ्यात ती कला आली
आणि देवाच्या कृपेने मला खूप ग्रास्पिंग पॉवर आहे, त्यामुळे ती कोरिओग्राफी तशी मी करायला शिकली ते बघून बघून सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे मी सगळीकडे जाऊन डान्स बसवत होती. त्यामुळे मी माझ्या मॅडमना निवेदिता ताईला हे माहिती होतं मी खूप छान डान्स करते. त्यामुळे मग तिनेच मला तिच्या क्लासच्या वेळी सांगितलं की तू माझ्याकडे ये डान्स क्लासला. मी डान्स क्लास स्टार्ट करते आणि तिकडनं माझी कथ्थकला सुरुवात झाली. अच्छा. आणि तुझी बॉलिवूडची पहिली बॅच कोणत्या वर्षी चालू झाली? बॉलिवूडची पहिली बॅच माझी 2002 मध्ये चालू झाली. अच्छा. आणि किती विद्यार्थिनी होत्या? तेव्हा माझ्याकडे जवळजवळ एक 4 ते 5च जणी होत्या. ओके. आणि मी तेव्हा स्टार्ट केलं. हां. त्यामध्ये माझ्याकडे समृद्धी केळकर होती, जी आता एक प्रसिद्ध ऍक्टर आहे. हो. आणि मराठीमध्ये. हो. आणि तन्वी शितूत, अनामिका गोरेगावकर, रश्मी सहस्त्रबुद्धे, इशिता कासार, हां. अशा ऐश्वर्या वापर्डेकर, अशा ह्या मुली माझ्या होत्या. मृण्मयी फडके. अच्छा. हा, अशा 5-6 जणी होत्या ज्यांच्या म्हणजे ज्यांना घेऊन मी माझा क्लास चालू केला 2002 मध्ये. त्याच्या आधी सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी कोरिओग्राफी करतच होती. हां. म्हणजे खूप लहान वयात मी कोरिओग्राफी करायला स्टार्ट केली, कारण की तसं तू माझी ती आता आवडच होती. बरोबर. कारण तू म्हणालीस की तू शाळेत असताना सुद्धा सुरुवात तुला केली मी शिक्षिका सांगायच्या. ऍक्च्युली. खूप आधी म्हणजे निवेदिता ताईकडे मी 10 वर्षाची असल्यापासून जायला लागली. अच्छा. हां. निवेदिता ताईकडे कथ्थकला. आणि त्यानंतर मग जसं जसं मला मी 5वी-6वी परीक्षा दिली, त्यानंतर मग मी माझे बॉलिवूडचं बाहेर शिकवायला लागली लोकांना, कारण की निवेदिता ताईकडे सुद्धा मी असं जोगवा गोंधळ हे सगळं शिकवतच होती तेव्हा पण. ओके. त्यामुळे मग ताईला पण कळायला लागलं म्हणजे मी निवेदिता ताई बोलते, माझी गुरु आहे. तर कारण की आम्ही पहिल्यापासून ताईच बोलत आलो. बरोबर. तर मग ताईला सुद्धा असं वाटायला लागलं की हिच्यात काहीतरी वेगळं आहे, म्हणजे ही करू शकते बॉलिवूड किंवा असं म्हणजे फोक वीक. आता तू बॉलिवूड डान्स क्षेत्रामध्ये आहेस, तर हे एकदम वेगळं क्षेत्र आहे आणि तू खूप आधी सुरुवात केलीस. म्हणजे आत्ता कसं बॉलिवूड डान्सला लोक वेगळ्या पद्धतीने बघतात, पण ज्या काळी तू सुरुवात केलीस तेव्हा कोणीच एवढं बॉलिवूड क्षेत्रामध्ये नव्हतं डान्स कोरिओग्राफीच्या. तर ह्या वेळेस तुझ्या घरच्यांनी कसा पाठिंबा दिला आणि सासरच्यांचा कसा पाठिंबा आहे? ऍक्च्युली जेव्हा मी डान्स करिअरमध्ये आली, म्हणजे तेव्हा माझ्या फक्त आईने मला पाठिंबा दिलेला. हां. माझ्या भावाला पण आवडत नव्हतं मी अच्छा. डान्स करणं, माझ्या बाबांना आवडत नव्हतं. ओ. आणि मला असं वाटतं की तेव्हा माझ्या आईने खरंच मला खूप पाठिंबा दिला, म्हणून मी आज या म्हणजे याला आली आहे, ह्या स्टेजपर्यंत स्टेजपर्यंत आली आहे मी या. त्यामुळे आईचं माझं खूपच म्हणजे माझ्या प्रेम होतं, की माझ्या आईचं असं म्हणणं होतं की नाही, तुला हे येतंय तर तू हेच कर. म्हणजे शिक्षणात काय फार मी एवढी छान नव्हती, पण माझं असं आईचं म्हणणं आलं की ह्याच्यात तू काहीतरी करू शकते करिअर. त्यामुळे मी ते बॉलिवूडमध्ये केलं. आणि तेव्हा म्हणजे मला असं वाटतंय पूर्ण ठाण्यामध्ये मी आणि अजून एक माझी मैत्रीणच आहे, हां. आकांक्षा म्हणून. हां. तर आम्ही दोघीच ठाण्यामध्ये असे होतो की ज्यांची स्टाईल ही क्लासिकलला पकडून होती आणि सेमी क्लासिकलमध्ये म्हणजे आम्ही करायचो, म्हणजे ट्विस्ट करायचो थोडंसं. बरोबर. की गाणी काहेछेड असेल तरी पण त्यातल्या त्यात सुद्धा गाण्यांमध्ये ट्विस्ट काहीतरी द्यायचं, वेगळा प्रकार द्यायचा. हे आमच्या दोघींमध्येच ते वेगळा एक प्रकार होता. अच्छा. म्हणजे अख्ख्या ठाण्यामध्ये माझं नाव खूप होतं तेव्हा, म्हणजे सोनीताई हो. हे नाव खूप होतं की बाबा कुठला डान्स फॉर्म शिकायचा सोनीताई राईट. आता तो खूप कॉम्पिटिशन वाढली आहे ठाण्यामध्ये, पदोपदी तुम्हाला डान्स हो, अगदी. आणि हल्ली सेमी क्लासिकलचे वर्कशॉप सुद्धा खूप ठिकाणी असतात. खूप ठिकाणी असतात. पण मला तेच बोलता येईल की सेमी क्लासिकलचे वर्कशॉप असतात, पण त्याच्यामध्ये लोक तेच करतायत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये युनिकनेस जो पाहिजे ते काही नाहीये. हे आणि खरंच सांगते आजकालच्या पब्लिकला कळतच नाहीये ते. बरोबर. की जे तुम्हाला टीव्हीवरती दिसतंय किंवा जे सिनेमामध्ये दिसतंय तेच तुम्ही त्या वर्कशॉपला जाऊन शिकता. हो. वेगळं काहीच तुम्ही काहीच शिकत दिसत नाही. नाहीये. आणि तू विचारलंस मला सासरचं, हो. तर लग्न व्हायच्या आधीपासूनच माझे दीर जाव आहेत, हा. त्यांना माहिती होतं की माझं हे करिअर आहे. ओके. त्यामुळे माझ्या दीर जावांनी कधीच मला असं सांगितलं नाही की तू हे असं सोड किंवा घरी बस किंवा काहीतरी वेगळं कर किंवा आमच्याकडे हे चालणार नाही, कधीच नाही. त्यांचा फुल पाठिंबा होता. उलट आत्ताही माझ्या सगळे प्रोग्रामला ते येतात आणि आवर्जून, म्हणजे सगळे पूर्ण फॅमिली असते आमची. आणि भरत दादाचा तर खूप मोठा खूप पाठिंबा मोठा, आहे. माझ्या नवऱ्याचा तर खूप मोठा पाठिंबा. म्हणजे त्यांनी पहिल्यापासून मला, म्हणजे आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे त्याला पहिल्यापासून माहितीये बरोबर. की माझं हे करिअर होतं ते. त्यामुळे त्यांनी मला कधीच सांगितलं नाही तू हे सोड आणि घरात बस किंवा हा. काही, असं कधीही नाही. उलट त्याचा खूपच मोठा हात आहे ह्याच्यामध्ये माझ्या आणि त्यामुळे सक्सेसमध्ये. तू हा प्रवास खूप छान पुढपर्यंत नेऊ शकली. नेऊ शकली मी. आणि आता तू खूप एक यशस्वी डान्सर म्हणून आहेस.
ताई, नृत्य म्हटलं की शरीर आणि मन ह्या दोघांचाही समतोल असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं आपल्याला शारीरिक फिटनेस लागतो तसा मानसिक फिटनेसही महत्त्वाचा आहे. तर ह्या दोन्ही करता नक्की एखाद्या उत्तम डान्सर होण्याकरता लोकांनी काय करावं? ऍक्च्युली खरं सांगायचं तर तुमची ना मानसिक कंडिशन इतकी स्टेबल पाहिजे की आणि एकाग्रता पाहिजे. तुम्ही आता मला विचारशील तर आता तू माझ्याकडे क्लासला येतेस. आज माझा आता प्रोग्राम झाला आपला अॅन्युअल फंक्शन. सो कधी बघितलं असेल ना, तर मी 100 लोकांमध्ये सुद्धा मी स्वतः मनातल्या मनात कोरिओग्राफी करत असते. की ही जी मनाची एकाग्रता असते ना, ती खूप महत्वाची आहे. काही आता जे जनरेशन चालू आहे त्यांचं एका दगडावर पाऊलच नसतं कधीच. कळलं का? मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला मग ही मुवमेंट झाली, जाऊ दे ग, ही मुवमेंट करूया, असं माझ्याकडे नाही होत. त्यामुळे तेव्हा आपण जेव्हा डान्स करतो तेव्हा कितीही आजूबाजूला गडबड असली, गोंधळ असला, तरी तुमचं इकडनं डोकं शांत पाहिजे. एक तर मनाची एकाग्रता पाहिजे. तुम्हाला काय गाणं करायचंय, कसं लेवलचं करायचंय, किती टफ करायचंय, किती साधं करायचंय स्टेप्स, हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे तुमचं मन शांत पाहिजे, एकाग्रता पाहिजे. खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी. पण मग त्याच्याकरता म्हणजे लोकांनी मेडिटेशन करायला हवं हो, किंवा मेडिटेशन करायला पाहिजे ना. हो, योगा. योगा करायला पाहिजे. त्याने आपलं मन शांत होतं. आणि प्लस एक्सरसाइज तर करायलाच पाहिजेत लोकांनी, कारण की एक्सरसाइज शिवाय तुमचं बॉडी तशी टफ असते, ती लूज होते. मग त्यामुळे बरोबर. म्हणजे तो स्टिफनेस कमी होतो हो, आणि stiffness लवचिकता कमी. येते Yes, yes. शरीरामध्ये. ऍक्च्युली खूप माझं तर म्हणणं आहे की डान्स क्लास चालू करायच्या आधी खरंच एक्सरसाइज केली पाहिजेत, कारण की एक्सरसाइजमुळे खूप फरक पडतो. बरोबर. पण आजकाल मी माझ्याच क्लासचं सांगते, लेडीज असो किंवा मुली असो, ताई यार आम्ही खूप दमून आलोय, हे त्यांचं पहिलं वाक्य असतं. की ताई आम्ही खूप दमून आलोय आणि आता आम्ही एक्सरसाइजनी परत दमू, तर तू एक्सरसाइज घेऊ नकोस, हे त्यांचं पहिलं वाक्य असतं. पण तरी कारण मला की आजकालची दुनियाच म्हणजे अशी आपलं जीवनच असं झालंय की दगदगीचं झालंय की लोक दमलेले असतात. त्यामुळे एक्सरसाइज करायला कोणीही मागत नाही. तेव्हा मी सगळ्यांना माझं असं म्हणणं असतं की तुम्ही थोड्या या गोष्टीचा विचार करा. कारण की तुम्ही जर तसं नाही करू शकलात, एक्सरसाइज नाही 10 मिनिटं करू शकलात पहिली, तर तुमचं कसं होतं की तुमची बॉडी थकून जाते लवकर. म्हणजे बरोबर तुमचे वॉर्मअप झालं तर तुमची बॉडी गरम होते. तेच मला आठवतंय, कारण तू आमच्या बॅचला नेहमी सांगायचीस की नाही वॉर्मअप तुम्ही करायचं. 10 मिनिटं का होईना पण वॉर्मअप करायचं, करा आणि हो. त्याच्यानंतरच. कारण इव्हन त्याच्यामागचं तू आम्हाला कारणही सांगितलेलंस की तुम्ही लगेच स्टेप्स करायला गेलात तर पायात क्रॅम्प्स येऊ शकतात किंवा काहीही होऊ शकतं, तुमच्या बॉडीला गुडघ्याला एकदम इजा होऊ शकते. हो. त्याच्यामुळे वॉर्मअप माझ्याकडे माझ्या क्लासमध्ये झालेलं आहे, किती मुलींच्या पायांचे माझे लिगामेंटचे प्रॉब्लेम झालेले आहेत. अच्छा. हा, खूप जडींचे लिगामेंटचे प्रॉब्लेम झालेले आहेत किंवा पाय ट्विस्ट झालेले आहेत, पायात गोळे यायचे मुलींच्या. कारण की माझ्याकडे ज्या यंग मुली होत्या तेव्हा आम्ही खूप जास्त कॉम्पिटिशन्स करायचो आणि खूप जास्त रिहर्सल्स करायचो. तेव्हा मग थोडा मला ते हळूहळू जाणवायला लागलं की इथे एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. मुली येऊन लगेच उभ्या राहतात, असं नाही करून चालता. म्हणून नंतर मी माझ्या क्लासमध्ये ते सगळं चालू केलं, म्हणजे की एक्सरसाइज मस्ट आहे करणं डान्सला. ताई, मला सांग की आता लगेच प्रत्येक जणांना रील्स करायचे असतात, त्यामुळे ते नाचायला सुरुवात करतात. पण असं आहे का की कोणताही नृत्य प्रकार शिकताना त्याला शास्त्रीय नृत्याचा बेस हवा किंवा ते येण्याची गरज आहे का? ऍक्च्युली हो पण आणि नाही पण, खरं सांगायचं तर पण मी स्वतः कथ्थक शिकलेली आहे. त्यामुळे मला असं फार वाटतं, जेव्हा आपण कथ्थक शिकतो तेव्हा आपण बेस शिकतो. जेव्हा बॉलिवूडला येतो तेव्हा पण तुम्ही बेस शिकतात. पण कथ्थक येत असल्यामुळे ते जरा थोडं इझी होतं. बॉलिवूडला पटकन म्हणजे आपण ट्विस्ट होणं किंवा त्या टर्निंगला जाणं खूप लगेच होतं ते. म्हणजे कारण की तुम्ही जर असं बघाल की एखादी मुलगी क्लासिकल शिकलेली बॉलिवूड नसते, तिच्यात फरक पडतो. आणि एखादी मुलगी नुसतं बॉलिवूड शिकली ह्याच्यात फरक पडतो डान्सिंगमध्ये थोडासा. त्यामुळे मला तरी असं वाटतं की क्लासिकलची टच असणं हे खूप गरजेचं आहे. सगळ्यांना जोर द्यावीच लागते. पण अशा काही मुली असतात ज्या उपज असतात की त्यांना काहीच गरज नसते, ते सगळे फॉर्म करू शकतात. आजकाल आता मी बरेच शो केलेत, स्टेज शोज बाहेर म्हणजे, तर तेव्हा मी बघते डान्सर्स लोक येतात, ते कधीच क्लासिकल शिकलेले नसतात. पण आज ते बऱ्याच मोठ्या क्लासिकल वाल्या डान्सरच्या पाठी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचत असतात आणि अप्रतिम नाचत असतात. म्हणजे त्यांच्याकडे बघून तुम्हाला कळणारच नाही की त्या शिकलेल्या नाहीयेत क्लासिकल. ते इनबॉर्न असतं, इनबॉर्न असतं. म्हणजे ते करून 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 ते लोक इम्प्रूव्ह होतात.
बरोबर. म्हणून मी तुला बोलली ना की दोन्ही म्हणजे आहे, आहे बरोबर. की करू पण शकतात नाही पण करू शकतात, पण ते त्या मुलीच्या बॉडीवर आहे, म्हणजे ती कितपत पिकअप करते किंवा काय नक्कीच. करते. काही लोक तशी नसतात, हो. काही लोक तसे असतात की त्यांच्या अंगातच डान्स डान्स घुमिळलेला असतो, नक्कीच. जसा आमचा आहे. अगदी खरं. त्यामुळे किंवा कधी कधी तुम्हाला नुसतं डान्स बघून सुद्धा डोक्यात त्या स्टेप्स राहतात आणि तुम्ही करू शकता, तसंही होतं आणि तो तुम्हाला तुमचा नृत्य प्रकार चांगला करण्याकरता आता पण वाव मी देतो. ह्याच्यात एक दोन नावं घेऊ शकते. माझ्या हा. क्लासला एक ऋतुजा कुलकर्णी म्हणून मुलगी आहे. हा. ती खूप लहान असल्यापासून माझ्याकडे येते, पण ती भरतनाट्यम शिकत होती आधी, हा. पण नंतर तिने काहीतरी एक दोन दोन तीन बहुतेक वर्षांनी तिने सोडलं काहीतरी ते. मग ती नंतर नुसती बॉलिवूडच करते. आज ती मुलगी सगळं करते माझ्याकडे, क्लासिकल करते, कंटेम करते, म्हणजे सगळे फॉर्म करते ती. आणि तशीच माझ्याकडे अजून एक स्वरा म्हणून पण मुलगी आहे, तिच्यात पण खूपच म्हणजे टॅलेंटेड, म्हणजे तिला पण सगळे फॉर्म ती करू शकते, म्हणजे काही न शिकता. म्हणजे ती फक्त आज गेले, मला असं वाटते ती 8 वर्षाची का 9 वर्षाची असल्यापासून ती माझ्याकडे येते स्वरा. तर ती हिपहॉप पण छान ती करते. हिपहॉप पण सुंदर करते, आणि त्याच्यात हिपहॉप पण ती फक्त माझ्याकडे शिकलेली आहे, बाहेर अच्छा. कुठेही शिकलेली नाहीये. म्हणजे या माझ्या सगळ्या मुली आहेत ना ज्या आहेत त्या सगळ्या मुली अशाच आहेत ज्या कुठेही शिकलेल्या नाहीत, फक्त माझ्याकडे आलेल्या आहेत वर्षानुवर्ष, आणि त्यांच्यात ते इनबिल्टच आहे इनबिल्ट आहे. की हा हे ताईने शिकवलं ना, हे मला करायचंय असं. त्यामुळे ऋतुजाचं पण खूपच कौतुक आहे. तिला ती तर म्हणजे ऑलराऊंडर आहे, ती सगळं मॅनेज करू शकते, असं आहे तिचं. नक्कीच. आणि मला तर वाटतं की त्या तुला ऑब्झर्व करून करून मोठ्या झालेल्या आहेत obviously, की हो. ताई कसं करते, कोणत्या मुवमेंट व्यवस्थित करते. आता मला जे असिस्ट करतात ना, त्या मुलींचं मी खरंच सांगू शकते की त्या कुठेही बाहेर गेल्या ना, आज त्या कुठेही कमी नाही पडू शकत. कारण की त्यांना मी इतकं शिकवलंय की बाबा ही इकडनं स्टेजवर गेल्यानंतर ही मुलगी काय बोलू शकते, म्हणजे हे पण ते इकडे बसून सांगू शकतात मुली. किंवा बॅकग्राऊंड मॅनेजमेंट काय करायची असते, बॅक डान्सिंग म्हणजे काय करायची असते, किंवा स्टेजच्या मागे काय करायचं असतं, अरेंजमेंट किंवा नक्की. काही, किंवा कुठला इव्हेंट असेल तर त्याला स्टार्ट टू एंड कसं मॅनेज करायचं, ह्या माझ्या प्रत्येक मुलीला येऊ शकते. हे आणि तसं तू त्यांना घडवलेलं आहे. घडवलेलं आहे, कारण की मी त्यांना तशी सवयच सवय लावली लावली आहे आहे. की तुम्ही नुसतं नाचायला नाही यायचं इथे, तुम्ही सगळं आलं पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे. आणि आमच्यात असेच संबंध आहेत की आम्ही फ्रेंड्स म्हणून पण वागतो, आणि आम्ही असं गुरु आणि शिष्य म्हणून पण आम्ही असतो. जिथे जे पाहिजे तिथे ते तिथे ते पाहिजे. आहे. आता बोलता बोलता तू गुरु शिष्याबद्दल बोललीस, तर मला हेही विचारायला आवडेल की पूर्वीचं गुरु शिष्याचं नातं आणि आत्ताचं गुरु शिष्याचं नातं ह्याच्यामध्ये तुला काय फरक जाणवतो? खूप जमीन आसमानचा फरक आहे, खूपच. कारण की जेव्हा आम्ही होतो निवेदिता ताईकडे, हम्म. तेव्हा निवेदिता ताई बोलेल ती पूर्व दिशा असं. आणि म्हणजे तिलाच आम्ही असं बोलायचो की ताई तू सांग ना की हे आम्ही करू का, हे असं करू का. आत्ता काय होतं, मुली सांगतात ताई आपण हे करूया का. हा फरक पडलाय आत्ताच्या जनरेशनमध्ये आणि आधीच्या जनरेशनमध्ये. आणि आजकाल कसं होतं, मी नेहमी मुलींना सांगते, आमच्या वेळची गुरु शिष्य परंपरा ही खूप वेगळी होती, कारण की आम्हाला खूप रिस्पेक्ट आम्ही गुरूंना द्यायचो. आमच्याकडे कधीच असं मोठ्या आवाजात आम्ही कधी बोललोय किंवा काही असं नाही. पण आत्ताची जनरेशन म्हणजे वाटेल तशी मोठ्या आवाजात बोलणार, किंवा त्यांना रिस्पेक्ट हा प्रकार उरलेला नाहीये. हा हा ही जोरजोरात क्लासमध्ये हसणं हे आमच्या वेळी पण नव्हतं. आम्ही बाहेर जाऊन, क्लासच्या बाहेर जाऊन बोलायचो, हसायचो, पण क्लासमध्ये इतक्या जोरात कधी नाही आम्ही असं केलंय. उलट आम्ही आमच्या क्लासमध्ये पण खूप फ्रेंडली वातावरण होतं, म्हणजे माझ्या मॅडमच तशा आहेत, त्यामुळे असं कधीच नाही असं होलं की बर्डन आलंय किंवा काय. तसं माझ्या बाबतीत पण आहे, असं मुलींना कधीच वाटलं नाही की बर्डन आलंय खूप ताईचं. पण तरी पण आजकाल मला असं बघायला लागतं, तर जनरेशन इतकी पुढे गेलीये की त्यांना हा प्रकारच माहिती नाहीये, गुरु शिष्य परंपरा किंवा काय असं. म्हणजे ताई ना आपलीच आहे असं धरून चालतात, गृहीत धरतात. गृहीत धरतात मुली खूप. की आज आम्ही आहोत तर काय आहोत, उद्या नाही तर काय, ताईला काय फरक पडणार आहे, आम्ही तर काय पेमेंट करतोय ना. हा असा प्रकार येतो. Attitude change ऍटिट्यूड झालाय. चेंज झालाय ह्या जनरेशनचा. असं बरोबर. झालंय. आमच्या टायमाला असं नव्हतं. आमच्या टायमाला तर आम्ही असं मुलींना सांगायचो की म्हणजे आम्हाला आमची गुरु सांगायची की अगं तू पैसे पण देऊ नकोस, तू नुसती ये, कळलं का असं. आणि आम्हाला ते इतकं म्हणजे असं वाटायचं की बापरे आम्ही जग जिंकलोय, आम्हाला आज आमचा गुरु असं बोलतोय. खरंच. असं आत्ताच्या मुलांना नाहीये. मग काय झालं असं असतं, मग काय झालं, मग ठीक आहे ना ताईनी बोलवलं ना, हा मग काय झालं,
ताईला मी कुठेतरी उपयोगात पडतो. हे जनरेशनचं जो थिंकिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आहे बघण्याचा तो वेगळा बघण्याचा आहे. तो वेगळा झालाय जनरेशनचा. बरोबर. आणि जसं तू म्हणालीस की पूर्वीच्या काळी गुरूंबद्दल आपल्याला एक आदरयुक्त भीती होती, ती आता कुठेतरी मला वाटतं हरवत चाललेली खूप आहे. हरवत चालली. कारण की आजकाल पदोपदी गुरु 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 सगळे होत चालले. सगळे वर्कशॉप झाले म्हणजे गुरुच असं. म्हणजे ते वर्कशॉपला आजकाल वर्कशॉप चालू आहे, ते पण म्हणजे एकदम फक्त पैसे कमवायची लाईन आहे ही, बाकी काही नाही. खरं आहे. आम्ही जे क्लास घेतो ते प्रॉपर तुमच्या हाताच्या मुवमेंट पासनं, पायाच्या मुवमेंट पासनं, लुक पासनं सगळ्या गोष्टी आम्ही बघतो. बरोबर. वर्कशॉपला हे बघत नाही. हे जनरेशनला कळतच नाही आत्ताच्या. बरोबर. कळलं का? अगदी खरं. आणि ती शिस्त मग कुठेतरी म्हणून हरवत चाललेली आहे ह्या फास्ट फॉरवर्ड लाईफमुळे, असं मला वाटतं. आता कसं झालं माहितीये का, हे आत्ताचं जीवनच असं इतकं फास्ट झालंय की त्या लोकांचं पण असं झालंय, अरे आमच्याकडे वेळच नाही, आम्हाला जे काय करायचं ते फटाफट करायचंय, बरोबर. असं झालंय. त्यामुळे आता मोस्टली काय असतं का, जे महिलांचा वर्ग ग्रुप आहे तोच मेन येतो क्लासला. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं यंगस्टर हे फार कमी जातात क्लासला. ते सगळे फक्त वर्कशॉपच अटेंड करतात. कारण की त्यांच्याकडे अभ्यासक्रम इतका असतो किंवा प्रेझेंटेशन प्रोजेक्ट हे इतके असतात की त्यांना ते वेळच नसतो. बरोबर. त्यामुळे ते काय करतात, हा एक दिवस आम्ही जातो वर्कशॉपला, हा, हे करून ते त्यांची एन्जॉयमेंट शोधतात. त्यांना बरोबर. शिकायचं नसतं, एन्जॉय करायचं असतं. ते गाणं बस एवढंच असतं. ते 2 तासामध्ये तुम्ही किती नीट शिकणार. किती नीट शिकणार, आणि त्यामध्ये त्यांना पब्लिसिटी मिळते. बरोबर. आज काय मी शूट करते ह्याच्या बरोबर, ह्याला एवढे फॉलोअर्स आहेत, मी शूट करते, मी टाकते, मी पण फेमस, तो पण फेमस, बरोबर. असं. आणि ह्यांचे फॉलोअर्स त्याला, त्यांचे फॉलोअर्सचा जो काय जमाना चालू आहे त्याला काही अर्थच नाहीये. पण त्याच्यामुळे तुम्ही उलट चांगलं नाचत नाही आहात हे लोकांना कळत नाहीये, बिलकुल नाहीये. म्हणजे आजची जनरेशन आहे ती तर मला असं वाटतं की नमस्कार जे गुरुला करतात तर ते नमस्कार सुद्धा सगळे करतायत म्हणून आम्ही नमस्कार करतो, हा प्रकार असतो आजकाल. तर मी प्रत्येक वेळी मुलांना, माझ्या क्लासच्या स्टुडंट्स लोकांना मी सांगत असते, जेव्हा तुम्हाला इतनं वाटेल मनापासनं की तुम्हाला नमस्कार करायचा आहे, कारण की हा गुरु डिझर्व आहे आपल्यासाठी आणि परफेक्ट आहे, ह्याच्याशिवाय आम्ही कुठेही जाऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही हा नमस्कार करायचा. कारण की हा आम्ही आमचा खूप आधीपासून आमच्या गुरूंकडनं शिकवत आलेलो आहे. आणि आज आम्ही आत्ता या स्टेटला येऊन सुद्धा आम्ही आमच्या गुरुला त्याच लेवलनी बघतो की, कारण की आम्हाला ह्या गोष्टीची कल्पना आहे, आम्ही शून्यातनं उभं राहिलेले. कळलं का? त्यामुळे ते पाया पडणं आणि ते फील होणं इतकं गरजेचं आहे. लोक येतात, हा काय ताई, असेच उभे राहतात आजकाल, नमस्कार न करता पण उभे राहतात. म्हणजे आजकाल नमस्कारला सुद्धा काही अर्थ नाहीये, कारण की ती गुरु शिष्य परंपरा ही कुठेतरी लांबच होत चाललेली आहे, हरवत चाललेली. त्यामुळे माझ्या प्रत्येक स्टुडंटला हेच म्हणणं आहे, जेव्हा तुम्ही गुरुला खूप मनापासून एक्सेप्ट करतात तेव्हाच तुम्ही ते पाया पडत जा. आयदर तुम्ही नाही पडलात तरी काही फरक पडत नाही, पण त्या गुरुच्या पायाला हात लावणं आणि तिकडनं ज्ञान मिळणं हे खूप महत्वाचं असतं. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही गुरु व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल ह्या गोष्टी. अगदी खरं. आणि तू जसं म्हणालीस की जेव्हा तुम्ही गुरुच्या पाया पडता तेव्हा इव्हन गुरुला सुद्धा त्या शिष्यानी जो टच केलेला असतो त्यातनं कळतं की तो किती मनापासून नमस्कार केलेला आहे का उगाचच वरवरचा आहे. इन्सिडेंट सांगेन, माझी एक छोटीशी स्टुडंट एक कियारा म्हणून, हा, ती आता मध्येच माझ्या क्लासला, म्हणजे आता नवीनच जॉईन झाली, हा, तर संभाव ती अशी ना नेहमी माझ्या लांबनच पाया पडायची. आणि एकदा तर ती एवढी लांबन पाया पडली तिने की तिला मी येऊन तिला सांगितलं, अगं बाळा तू जरा जवळ ये, थोडी जवळ ये, असं करत करत. म्हणजे मुलांना ह्या गोष्टी माहितीच नाहीयेत, पाया पडणं काय असतं किंवा काय, हे आम्ही सांगितलं पाहिजे गुरुनी. त्यामुळे ती एवढीशी अगं, आणि त्यामुळे तिला हे काही माहितीच नाहीये ना, तिला असं ना आई पडते म्हणजे मी पडते. आणि हल्ली कसं घरात सुद्धा मोठी लोक तशी राहिलेली नाही आहेत की जे शिकवू शकतील की तुम्ही पाया पडलं पाहिजे. त्याच्यामुळे आणि तेच की गुरुच्या पाया पडल्यानंतर गुरु शिष्यामधलं बॉन्डिंग हे वेगळ्या लेवलचं आणि तुम्हाला एनर्जीही मिळते गुरुकडनं. आणि म्हणजे माझं असं म्हणणं आहे, जेव्हा तुम्ही गुरुच्या पायाला हात लावतात तेव्हा गुरुलाही माहिती असतं की आपल्याला ह्याला किती ज्ञान द्यायचंय, की मला ह्याला उभं करायचंय, मला ह्याला खूप मोठं होताना बघायचंय, की माझी जी काय कला आहे ती मला ह्याला द्यायची आहे, ह्याला इम्प्रूव्ह करायचंय, ह्याला मोठं करायचंय, ह्याला पुढे जाताना बघायचंय. हे गुरुला जेव्हा तुम्ही पायाला हात लावता तेव्हा हे गुरुला कळायला लागतं, नक्की त्यांच्या जबाबदाऱ्या आणि हे ते. बरोबर. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे,
जे कराल ते मनापासून करा. मनापासून करा. तसं मी तुला बोलली कियाराला आम्ही सांगितलं आणि तिने पाया पडलं. तिची आई पण तिथे सांगत होती, अगं बाळा थोडी पुढे ये, असं म्हणजे. त्यामुळे कसं जेव्हा तुम्ही लहानपणापासून ह्या गोष्टी करतात, बरोबर, तसंच तुम्ही मोठे झाल्यानंतर पण तुम्हाला ही लक्षात पाहिजे की आपल्याला तेव्हा गुरुनी काय सांगितलेलं, अशा सगळ्या गोष्टी. अगदी खरं, अगदी खरं. आणि त्याच करता गुरु हा खूप महत्वाचा असतो गुरु. पण ते गुरु महत्वाचा असतो म्हणजे तेवढं तसं मानलं पण पाहिजे लोकांनी. आता असं आलं की लहानपणी होती ना गुरु, ठीक आहे, आता काय असं असं थोडं आत्ताचं मुलांचं झालंय जनरेशनचं. बरोबर. ताई, आता बोलता बोलता तू म्हणालीस की गुरुलाही बघायचं असतं की त्याच्या शिष्याला मोठं झालेलं. तर तुझ्याकडनं शिकून गेलेल्या अशा बऱ्याच विद्यार्थिनी आहेत की ज्यांचे स्वतःचे आता डान्स क्लासेस आहेत. काही विद्यार्थिनी तर अशा आहेत की ज्या TV सिरियल्समध्ये काम करतात, जसं की समृद्धी केळकर. तर ह्या शिष्यांना तू जेव्हा बघतेस की TV सिरियलमध्ये आहेत आणि ज्यांचे डान्स क्लासेस आहेत, तेव्हा तुझ्या भावना काय असतात? सगळ्यात पहिले मी समृद्धी केळकर बद्दल बोलीन. समृद्धी केळकर आता मराठी म्हणजे सिरियल ऍक्टर खूप मोठी आता झालेली आहे ऍक्टर. सो तिच्या बाबतीत बोलशील तर ती अत्यंत मेहनती मुलगी होती. म्हणजे हुकमाचा एक्का माझा, हे मी तिला नाव देईन. अच्छा. म्हणजे जेव्हापासून ती लहानपणीपासून माझ्याकडे आलीये, तर मग मी समृद्धीला खूप ओरडायची, खूप खूप मारलेलं आहे तिला मी, कारण की डान्स चांगला शिकायचा आहे म्हणून. कारण की मला काय माहिती का, मला खूप वाटायचं माझी जी पहिली बॅच होती ना, ती बॅच एकदम अप्रतिम होती. कारण की त्या मुलींना ना ओरडलेलं, मारलेलं, ताई रागवलीये, ताई रुसलीये, हे सगळं कळायचं. कळलं का? आणि म्हणजे त्यांच्यात जे गुरु परंपरा माझी होती, गुरु शिष्य परंपरा जे मेन बोली, ही ती पहिली बॅच आणि सेकंड बॅच इथपर्यंत खूप म्हणजे त्या मुली म्हणजे ती जनरेशनच वेगळी होती अगं. आणि बॉन्डिंग वेगळं होतं, खूपच बॉन्डिंग वेगळं होतं. म्हणजे त्यांचे पेरेंट्सच कारण की तसे होते. आजकालचे पेरेंट्स पण तसे नाही राहिलेत ना. मुलांना मारलेलं आवडत नाही, ओरडलेलं आवडत नाही, बरोबर, असं असतं आजकाल. त्यामुळे समृद्धी जेव्हा जेव्हा यायची माझ्याकडे, तेव्हा तिने बऱ्याच कॉम्पिटिशन जिंकल्यात माझ्या थ्रू. ती आता डान्स रियालिटी शो पण तिने केलेत आता. म्हणजे जसजसं ती कॉम्पिटिशन्स करत गेली, त्यानंतर तिला मग एक चांगला ब्रेक मिळाला. ढोलकीच्या तालावर तिने रियालिटी शो केला ऍज अ परफॉर्मर म्हणून. आणि त्यानंतर तिकडनं तिचं प्रगतीचं मार्ग पुढे गेला. कारण की मग आता ती डान्स रियालिटी शो पण तिने होस्ट केलेला. हा, मी होणार सुपरस्टार जल्लोष असा होता. आणि ती सिरियल्स मध्ये सुद्धा आहे. हो, आता ती नवीन एक सिरियल करते. तिने आतापर्यंत 2-3 सिरियल केल्या आणि आता तिची सिरियल नवीन आता चालू आहे, हळद रुसली कुंकू असलं म्हणून. बरोबर. तर त्या सिरियल मध्ये ती मेन लीड रोलला करते आहे. त्यामुळे मला तिचा खूपच अभिमान आहे की ती मुलगी कुठनं कुठे गेलीये आज. आणि असं मला बघताना खूप आनंद होतो की ही माझ्याकडे शिकून पुढे गेलीये डान्सच्या थ्रू, ते पण नक्कीच. आणि आज तिचा प्रवास हा डान्स थ्रूच चालू झालाय आणि तो आज ऍक्टिंगच्या ह्याच्यावर जाऊन थांबलेला आहे. आणि मला हेही आठवतं की तू आपल्या डान्सच्या कार्यक्रमाला म्हणजे अॅन्युअल फंक्शनला जेव्हा समृद्धीला बोलवलं होतंस, जेव्हा ती स्टेजवर नाचत होती, तेव्हा आम्ही प्रत्येक जण म्हणत होतो की ताई नाचते असंच वाटतं. हो, समृद्धी आणि माझ्यामध्ये खूपच डान्स म्हणजे सिमिलर, म्हणजे खूपच सिमिलर. म्हणजे ती माझी छाप आहे एकदम. ती नाचताना आणि मला नसताना बघाल तर ती एकदम छाप आहे माझी. अगदी अगदी खूपच. म्हणजे मला हे खूप वर्षापासून म्हणजे लोक सांगतात, अरे ही ना तुझ्यासारखी नसते, ही ना तुझ्यासारखी नसते समृद्धी. ती एक भावना खूप छान असते की गुरुला सांगणं की शिष्य हे सेम तुझ्यासारखी. हो, खूप छान नसते आणि समृद्धी अजूनही छान नसते. आणि ती आणि मला आता पण ती आयबॉड फंक्शन मध्ये परफॉर्मन्स करते, तेव्हा मला तिला नाचताना बघून असं वाटतं अरे मी नाचते यार. असं म्हणजे बरेच लोक सांगतात मला की अरे ती नाचते ना, तूच अजूनही तूच दिसते तिच्यामध्ये असं. त्यामुळे एक समृद्धीचं ते जो डान्सची कला आहे ती घेऊन अजूनही पुढे चाललेली आहे. आणि कुठल्याही अवॉर्ड फंक्शन मध्ये बघा ती असते डान्स मध्ये. म्हणजे अगदी जगजाहीर झालाय तिचा डान्स. त्यामुळे मला खूप म्हणजे प्राऊड फील आहे की ती तो वारसा पुढे घेऊन गेली डान्सचा आणि ऍक्टिंग मध्ये पण तिला यूज होतोय ते. खरंय. आणि ज्यांचे माझ्याकडच्या मुली आहेत ज्या डान्स क्लासच्या, त्यांचे डान्स क्लासेस आता आहेत. म्हणजे तन्वी यादव तिने डान्स क्लास काढलाय, साक्षी गायकवाड हिने डान्स क्लास काढलाय. तर ह्या सगळ्या मुली आता डान्स क्लासेस करतायत, त्यांचे स्टुडंट्स आहेत. आणि मी दर गुरुपौर्णिमेला त्यांच्या डान्स क्लासला जाते. त्या मला आवर्जून बोलवतात गुरुपौर्णिमेला पूजा करायला. तर मग मी जाते तेव्हा बघते की त्यांची प्रगती काय चालू आहे. तेव्हा असं मला वाटतं की ही मुलगी जेव्हा माझ्याकडे येत होती, जेव्हा 5 वर्षाची होती, 6 वर्षाची होती, तेव्हा तिला मी जे नाचताना बघत होती ते त्या मुलींमध्ये मी बघत असते नेहमी की हीच तनू तिकडे नसते, असं मला असं वाटतं. म्हणजे
आणि खूप मला अभिमान वाटतो की माझ्या मुली आज अलंकार कथ्थक विशारद होऊन अलंकार झाल्यात आणि आज त्यांनी त्यांचे क्लासेस उघडलेत. प्लस माझ्याकडे इतके वर्ष बॉलिवूड शिकलेत, अगदी 5 वर्षापासून माझ्याकडे येत होते क्लासला. आणि तन्वी यादव, आणि त्यानंतर तिने बरेच कॉम्पिटिशन जिंकले आहेत, इंटरनॅशनल म्हणजे विनर आहे ती. आणि त्यामुळे ती, सुहानी गायकवाड हे इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशनचे विनर आहेत. त्यामुळे त्या दोघी पण प्रचंड सुंदर डान्सर आहेत. आणि तन्वी यादवचा डान्स क्लास आता ऐरोलीला असतो, त्यामुळे तिची पण प्रगती खूप छान चालू आहे. आणि तिच्या मुलींना बघून मला असं वाटतं की लहान तनू नसते. आणि मला वाटतं की तू जे त्यांना गाईड केलंस किंवा तू ज्या काही त्यांना सूचना देत असशील लहान असताना की हे असंच करायला पाहिजे, त्याच सूचना त्या कदाचित त्यांच्या शिष्यांनाही देत असतील. हो हो, उलट मी त्यांच्या डान्स क्लासला जाते ना, तर मी तिच्या जेव्हा मुली नाचताना बघते तेव्हा मी तनूला सांगते नेहमी की ही बघा, हिच्यावर मेहनत घ्या, ती चांगली करणारी आहे. म्हणजे तिथे जाऊन सुद्धा मला हे दिसतं की बाबा जशी तनू नाचते, बरोबर, तनूमध्ये जेव्हा मी जे स्पार्क बघितले ते स्पार्क काही मुलींमध्ये दिसले, तेव्हा मी लगेच मुलांना सांगते मी माझ्याच की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या, बरोबर, तर तुम्हाला त्यांची प्रगती करता येईल अजून आणि पुढे नेता येईल त्यांना. अगदी खरं. म्हणजे तन्वी यादवकडे मला असं वाटतं आत्ता गुरु पुण्याला गेले तर 1-2 बायका पण सुंदर नाचत होत्या. तेव्हा पण मी तिला बोललेली की म्हणजे तू बघा, ही बाईक खूप छान नाचते असं. आणि तन्वी तर खूप मेहनती आहे. खूप मेहनती आहे. मी बोलली ना, माझ्या प्रत्येक मुलीमध्ये ते आहेच, युनिक आहेत प्रत्येक. हा, म्हणजे असं म्हणतात ना की तो माझा वारसा घेऊन चाललेत, किंवा ताईमध्ये जे आहे की बाबा स्मार्टनेस, की ताई जशी काम करते तसं आम्हाला करायचं, तसं सगळ्या माझ्या मुलींमध्ये आहेच तसं. आणि त्या कधीही थकत नाही, जसं तू कधीही थकत नाही. हो, अगदीच नाही. म्हणजे प्रोग्रामला आम्ही 1-1, 1:30 वाजेपर्यंत क्लासला असतो, पण तेवढी त्याच ताकदीने त्या मुली सगळ्या उभ्या असतात माझ्याबरोबर, जशी मी उभी असते. बरोबर. ताई, हे सगळं सांभाळत असताना तू बऱ्याच रियालिटी शो मध्ये सुद्धा कोरिओग्राफी केलेलीस. तू स्वतः मराठी बाणा या कार्यक्रमामध्ये परफॉर्म केलेला आहेस, तर तेव्हाचा तुझा अनुभव कसा होता? मराठी बाणा अक्षरशः माझ्या पदरात जेव्हा आलं तेव्हा मला एवढा आनंद झालेला, कारण की तो एवढा प्रसिद्ध कार्यक्रम आहे मराठी बाणा. नक्कीच. तेव्हा मी माझ्या निवेदिता ताईला पण येऊन सांगितलेलं की ताई मला असं असं मिळालंय. तर ताई म्हणाले, अरे खूप मस्त म्हणजे ही संधी आहे, तू अजिबात सोडू नकोस. तर मग मराठी बाणा मी जॉईन झाली. पण मी खरं सांगते, त्या शो मध्ये जाऊन कळलं मला की ऑन दी स्पॉट डान्स करणं काय असतं. कारण की मला तिथे जाऊन कधीही कुठल्याही मुलींनी मला शिकवलं नाही की हे डान्स करायचेत. मी जाऊन लोकांना विचारायची, अरे काय करायचंय, आता शो चालू होईल, काय करायचंय असं. तर ते मला लोक एवढं सांगायचे, चल तू आमच्या बरोबर चल, तुला कळेल असं. तेव्हा मी त्या मराठी बाणाचे शो जवळजवळ मी ना 4 ते 5 शो मी फॉलो केलेत. डान्स ग्रुप, त्यांचा ग्रुप मोठा असायचा, त्यानंतर मी फॉलो केलेत. त्यानंतर मला कळायला लागलं की फॉलो करून सुद्धा डान्स करता येतो. म्हणजे आपली मेमरी इतकी शार्प असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला पटकन उचलता आलं पाहिजे. बरोबर. असं की, आणि आत्ताच्या जनरेशनला आपण शिकवतोय, पण तेव्हापासून ही चालू झालेलं आहे की तुम्हाला जर टिकायचंय इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला पटकन पिकअप करता आलं पाहिजे, फॉलो करता आलं पाहिजे. हे मराठी बाणामध्ये जाऊन खूप शिकली मी, कारण की त्यांच्याकडे एवढ्या एंट्रीज असतात डान्सच्या की ती लोक सुद्धा इतकी बिझी असतात आणि फटाफट चेंजिंग, फटाफट एंट्री घ्या, आणि प्रत्येक विंग मधनं वेगवेगळ्या एंट्रीज, डायरेक्शन्स वेगवेगळे, हे शिकायला मिळालं तिकडे जाऊन मला. आणि एंट्रीज बोलशील तर बापरे केवढ्या एंट्रीज, प्रॉपर्टी सकट आम्ही एंट्रीज करायचो. आणि ते सुद्धा कोणी न शिकवता लक्षात ठेवायचं. म्हणजे मी तर लखलख चंदेरी, तर मला असं वाटते सगळ्यांना माहिती असेल तो डान्स मराठी बाणाचा. लखलख चंदेरीला तर मला ब्लॅकआउट झाल्यानंतर मी तर हरवलेली, खरं सांगते मी हरवलेली. आणि जाऊन मी कुठेतरी बसलेली तेव्हा माझ्या पाठच्या एका मुलांनी मला सांगितलं, इकडे नाही आहेस तू, त्या साईडला शिफ्ट हो. काळोखात मी ती शिफ्ट झालेली आणि तेव्हा मी त्या फॉर्मेशन लिहून बसली. असं म्हणजे इतका मराठी बाणाचं म्हणजे मला एक एवढा आहे की मी त्यातनं खूप शिकली. म्हणजे स्टेजवरती कसं वावरायचं, कॉन्फिडन्स. आणि मराठी बाणाला जराही स्टेजवर लाईट नसते, कुठलाच लाईट नसतो. आपल्याला कधी कधी ऑडियन्स मध्ये तरी लाईट असतो, पण ऑडियन्सचा पण लाईट नसतो. एवढा ब्लॅकआउट, जेवढा तुझा दिव्यांचा लाईट आहे तेवढाच. म्हणजे आपण अक्षरशः काहीही दिसत नाही स्टेजवर, त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्मेशन्स करायचे आहेत.
जे खूप कठीण आहे. खूप कठीण आहे. आणि हे जेव्हा मी नंतर शिकली तेव्हा मी माझ्या मुलांना सुद्धा क्लास लावून शिकवलं की हे तुम्हाला जमलं पाहिजे. बरोबर. जेव्हा आपण बाहेर शो करतो ना तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतात. अगदी खरं. आणि हेच मी बाहेर शो करून 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 माझ्या मुलींना पण तेवढंच स्ट्रॉंग बनवलं क्लासच्या, बरोबर. की हे तुम्हाला सगळं आलं पाहिजे. आणि त्यामुळे आज माझ्या मुली बाहेर शोज करतात, भरपूर शोज करतात. तेव्हा पण मुली आनंदाने येऊन सांगतात की ताई आम्ही हे केलं, हे आम्हाला आलं, हे असं झालं तसं झालं, असं मुली येऊन सांगतात. नाही, तू जे सांगितलंस तसं त्यांना तिकडे उपयोग उपयोग झालेला होतो. असतो. हो हो, शूट असो नाही तर शो असो, मुलींना खूप फायदा होतो त्या गोष्टीचा. ताई, तू मानसी नाईक बरोबर सुद्धा कोरिओग्राफी केलेली आहेस ढोलकीच्या तालावर ह्या कार्यक्रमामध्ये. मग त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. ढोलकीच्या तालावर हे माझी अजून एक बॉलिवूडची म्हणजे कोरिओग्राफर आहे, म्हणजे आम्ही त्याला मेघा दीदी म्हणतो. हा. आणि तिच्या थ्रू मी काम करत होती आणि अच्छा. तो कार्यक्रम हा मेघा दीदीला आलेला हा. ढोलकीच्या तालावर. आणि त्याची कोरिओग्राफी मानसी नाईकची आणि म्हणजे आमच्या ग्रुपची, ट्रूप म्हणतो त्याला आपण, त्यांची मी कोरिओग्राफी केलेली होती. आणि मानसी नाईक असं म्हणाल तर तुम्ही फारच ब्रिलियंट डान्सर आहे. कारण की काही गोष्टी तर आम्ही तिला सांगितल्या पण नव्हत्या, तिने ऑन दी स्पॉट केलेल्या. ओ. हा, म्हणजे इतकं म्हणजे तिला इतकं तिचा डान्सच म्हणजे तिचा अंगांगात आहे तिच्या, म्हणजे भिनलेला आहे. भिंडलेला आहे. तिने अशा 2-4 रिहर्सल दिल्या आणि ती मग आली. एकदा दोनदा तर तिच्या शूट होत्या म्हणून ती आली पण नव्हती. अच्छा. आणि नंतर मग तो ग्रुप डान्स बरोबर तिचा झाला एकदा दोनदा. डायरेक्ट टेकवर तिने शूटला डायरेक्ट ऑन दी स्पॉट मारल्या, पहिल्या स्टार्टिंगच्या मुवमेंट, शेवटच्या मुवमेंट. आणि इतकं डोकं आहे म्हणजे मानसी नाईकला, मेमरी शार्प आहे म्हणजे तिची खूपच. म्हणजे त्यामुळे मला असं झालं की यार माझ्याच डान्सला 4 चांद लावून गेली ती एकदम. साधी पहिलंच तिचं गाणं होतं, आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, हे गाणं आहे तिचं. ओके. ते गाणं आम्ही कोरिओग्राफ केलेलं. आणि मला सांगायला आवडेल, ते गाणं कोरिओग्राफ करताना माझ्यावर समृद्धी केळकर होती. वा. जे गाणं आम्ही कोरिओग्राफ करत होतो, जे क्लासमध्ये कोरिओग्राफी केलेली, त्या गाण्याला कोरिओग्राफी करताना समृद्धी केळकर, माझ्या बाकीच्या स्टुडंट अशा सगळ्या होत्या. अच्छा. हा. आणि त्यानंतर मग ते गाणं जाऊन मी तिथे बसवलेलं सेटवरती. तर सेटवरती झाल्यानंतर सुद्धा त्या मानसी नाईकनी म्हणजे खूपच ब्रिलियंट एक्सप्रेशन आणि सगळं केलं. तेव्हा ती मला बोललेली, लीना टेन्शन घेऊ नकोस, मी करून घेईन असं. त्यामुळे माझे त्याच्यावरचे फोटो पण असतील, ऍक्च्युली आत्ता पण असतील माझ्यावर. आम्ही खूप सारे अमृता खालमीकरवर पण मी परफॉर्मन्स केलेत, कोरिओग्राफ केलेत. म्हणजे मेघा दिदीला असिस्ट केलंय आम्ही. आणि असिस्ट करता करता आम्ही ह्या कोरिओग्राफी करायचो म्हणजे तिथे. तेव्हा मला विचारायला आवडेल की जेव्हा आपण रियालिटी शोज असतात तिकडे कोरिओग्राफी करतो, तर तिकडे आपल्या कोरिओग्राफीला हा वाव मिळतो का तिकडे बाकीच्यांचंच ऐकून आपल्याला आपल्या कोरिओग्राफीवरती चेंज करावा लागतो आणि कुठेतरी मन मारावं लागतं? आपल्या कोरिओग्राफीला वाव मिळतो का, तर आपली कोरिओग्राफी आपण करतो, पण काही गोष्टी अशा असतात की कॅमेऱ्याच्या हिशोबाने करायच्या असतात. बरोबर. जेव्हा आपण स्टेज परफॉर्मन्स करतो तेव्हा आपल्याकडे फुल चान्स असतो की हे स्टेज कव्हर करायचंय, ते स्टेज करायचंय. पण जेव्हा तुम्ही रियालिटी शो करतात तर या अँगलला आपल्याला लुक द्यायचंय, त्या अँगलला लुक द्यायचंय, हे खूप असतं. आणि त्या हिशोबाने कोरिओग्राफीज होतात. कळलं का? कारण की जरीही तुम्हाला असं म्हणायचं असेल की तुम्ही सरळ नसताय, तरी पण तो एक कॅमेरा असा ट्रॉलीवाला असा फिरत असतो, तो मग तिकडनं इकडे बघायचंय, इकडनं तिकडे बघायचंय. म्हणजे ही कोरिओग्राफी अशीच गेली पाहिजे. म्हणजे तुम्ही सेट केलेली कोरिओग्राफी ऑन दी स्पॉट तिथे सेटवर जाऊन चेंजेस होतात. म्हणजे टेक्निकल चेंजेस होतात. बरोबर. म्हणजे त्याला आपण काहीच नाही करू शकत. तेव्हा ते सांगतील तेव्हा ते तसंच करायचंय आपल्याला. कॅमेऱ्याच्या हिशोबाने खूप चेंजेस होतात मुवमेंट. त्यामुळे ते एक टेन्शनच असतं तिथे गेल्यानंतर टेक्निकलला की आता काय होतंय. बरोबर. ऑन द स्पॉट आपल्याला काय चेंज करायचं तेच. ताई, तू तुझ्या क्लासमधल्या मुलींना बऱ्याच वेळा इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्सना पार्टिसिपेट करायला लावतेस, तर त्याच्या आधी तू त्यांच्याकडनं काय तयारी करून घेतेस? पूर्वतयारी कशी असते? पूर्वतयारी म्हणजे पहिले गाणं सिलेक्शन. कारण की जेव्हा आपण आता माझ्या मुली काही रियालिटी शोला पण जाऊन आल्यात, रश्मी सहस्त्रबुद्धे, इशिता कासार, तन्वी शितूत, समृद्धी केळकर, ऐश्वर्या बापडेकर, ह्या सगळ्या रियालिटी शोला, खूप जुने रियालिटी शो यायचे, चाक दुम दुम आणि असे ते फुल टू धमाल हिमाल असं काय काय यायचे. तेव्हा त्या मुलींनी परफॉर्मन्स केलेले आहेत. दमदमा दम, हा, ते दूरदर्शनवर यायचं. बरोबर. त्याच्यात पण पार्टिसिपेट केलेले आहेत मुलींनी. तेव्हा कसं व्हायचं की ते लोक आम्हाला सांगायचे की ही थीम आहे, हे गाणं आहे, हे इतके मिनिटं करायचे. पहिले तर आम्ही 6-6 मिनिटं गाणी नाचायचो रियालिटी शोला. म्हणजे करंगळी मोडली हे गाणं किंवा काही अशी सगळी गाणी, फुल गाणी नाचायचो. आता आपण आलोय 1.5 मिनिटावर. म्हणजे पहिल्यासारखा काळच गेलेला आहे आता पूर्ण.
त्यामुळे रियालिटी शोला जायचं असेल किंवा कॉम्पिटिशनला जायचं असेल, पहिलं कन्सेप्ट, गाणं, किती मिनिटं ट्रॅक करायचं आहे, प्रॉपर्टीज, कॉस्ट्युम, या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे ह्या 5 गोष्टी जेव्हा तुमच्या मिळून येतील तेव्हा आपण त्याच्यावर गाणं सेट करायला स्टार्ट करतो. बरोबर. आणि त्यामुळे आणि आता कॉम्पिटिशनला उतरायचं म्हणजे तेव्हाच्या काळात कॉम्पिटिशन तेव्हा पण टफ होत्या, पण आता तर खूपच टफ झालाय. कारण की आता तर सगळा जिम्नॅस्टिक्सचाच कारभार चालू असतो. डान्स हा प्रकारच राहिला बाजूला. तुम्ही किती कार्टविल घालू शकतात, ह्याच गोष्टी आहेत. किती उंच उड्या मारू शकतात, जिम्नॅस्टिक करू शकतात, ह्याच गोष्टींवर आजकाल रियालिटी शोला मुलांना घेतात. तुमचं बॉन किती फिरू म्हणजे बोन किती फिरू शकतो, म्हणजे किती लवचिकात तुम्ही, म्हणजे अक्षरशः रबरासारखी तुमची तुमची बॉडी असेल आणि तुम्ही चुणचुणीत बोलत असाल, तुमच्या पाठी बॅकग्राऊंड स्टोरी असेल तर रियालिटी शोला घेतात. बरोबर. असं. किंवा आयदर आत्ता रिसेंटली आम्ही एका रियालिटी शो साठी दिलेलं, तर त्यांनी सांगितलेलं की माझ्या 2 मुली होत्या, त्यांना मी डुएटसाठी पाठवायचं होतं. तर त्यांनी मला काय सांगावं की आम्ही त्यांना सिलेक्ट करू, पण आम्ही कसं करू माहितीये का, एक मुलगी माझी छोटी होती, एक मुलगी मोठी होती. तर त्यांनी काय सांगितलं, आम्ही ह्यांना गुरु शिष्य म्हणून टाकू. मी बोलली अहो ही मुलगीच आत्ता 10वीला आहे, 10वी 9वीला होती तेव्हा, आणि बोली ही दुसरी मुलगी आहे जी 6वीला आहे, तुम्ही कसं गुरु शिष्य परंपरामध्ये टाकतायत त्यांना. मी असं त्यांना रियालिटी शो वाल्यांना विचारलं. नाही नाही तसं काही फरक पडत नाही, आम्ही सांगू की ती लहानपणीपासून हिच्याकडे शिकत आलेलो आहे, त्यामुळे ती गुरु शिष्य परंपरा आम्ही त्या गुरु शिष्य परंपरेच्या थीम मध्ये आम्ही टाकू दिला. बापरे. आणि हे ऐकल्यानंतर मी हा कॉल त्यांच्या पेरेंट्सना दिला की हे मला पटलेलं नाही, बरोबर आहे, तुम्हाला पटलं तर तुम्ही पाठवा, पण ही जबाबदारी मी घेणार नाही. बोली हे मला पटलेलं नाही. तेव्हा मग त्या पेरेंट्सनी पण त्यांना तेच सांगितलं, आम्हाला आमच्या मुलांना पाठवायचं नाही, आम्हाला हे पटलेलं नाही. कारण की माझ्या क्लासला हे आवडणारच नाही मला, हे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या. नुसतं पुढे जायचंय म्हणून आपण कुठलीही कंडिशन धरून लोकांच्या आहारी जायचं हे मला नाही पटत. नक्कीच नक्कीच. गुरु शिष्य परंपरा, गुरु व्हायला किती कष्ट लागतात, मेहनत लागते आपल्याला. सो कसंही तुम्ही कुठलीही गुरु शिष्य परंपरा चालू कराल हे असं नाही होत ना. नक्कीच. आणि जसं तू आता म्हणालीस की अर्ध अधिक जिम्नॅस्टिकच आहे, जिम्नॅस्टिकच तर त्याच्यामुळे तिथे तुम्ही डान्स हा बघूच शकत नाही. म्हणजे खरंच असं वाटतं की आपण जिम्नॅस्टिकचे नाही. आजकाल डान्स बघावा तो फक्त आशिष पाटील. अक्षरशः फुलवाताईनी जिम्नॅस्टिक आणलं इंडस्ट्रीमध्ये. सगळ्यात पहिली ही व्यक्ती होती फुलवाताई. अच्छा. हा, जिनी जिम्नॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये आणलं. पण तिच्या डान्समध्ये जिम्नॅस्टिक असून सुद्धा तिच्या डान्समध्ये इतकं पावित्र्य होतं. फुलवाताईच्या डान्समध्ये सुंदर करायची फुलवाताई, आणि अजूनही करते फुलवाताई सुंदर डान्स. क्लासिकल असू दे किंवा काही असू दे, जीव तोडून नसते ती फुलवाताई. पण तिने जे आणलं त्याच्या आज काहीतरी वेगळंच चालू आहे. म्हणजे बॉलिवूडमध्ये, इंडस्ट्रीमध्ये खूप वेगळं चालू आहे. म्हणजे त्याचं सगळं नामोनिशाणच घालून टाकलंय. म्हणजे अगदी तू डान्स बघायला, डान्स चालू नाही झाला तोपर्यंत गोलांटेवड्या चालू, उड्या चालू, बॅक फ्लिप चालू, फ्रंट फ्लिप चालू, हे लगेच. म्हणजे डान्स कमी आणि जिम्नॅस्टिक जास्त, हेच झाले आता. त्यामुळे आशिष पाटील हा प्युअर लावणी, म्हणजे प्युअर लावणी, प्युअर कथ्थक हे एवढंच नसतो. आणि खरंच हे या गोष्टी जे करतात ना ते लोक पण हेच म्हणतात, हे आजकाल कुठेतरी बंद होत चाललंय. प्युअर डान्स हा बंद होत चाललाय आता. आणि माझ्या क्लासला सुद्धा आम्ही प्युअर डान्सच घेतो ऍक्च्युली. पण काही जेव्हा आपण कॉम्पिटिशनला जातो तिथे माहिती असतं आपल्याला हेच चालणार आहे आता. कारण की आम्ही जेव्हा कॉम्पिटिशन करायचो तेव्हा खरंच खूपच म्हणजे प्युअरच डान्स करायचो आम्ही सगळे. आणि इतकं आम्ही आता इंटरनॅशनल लेवल पर्यंत गेलो आम्ही करत. पण आता ती सगळं हाताबाहेर गेलेले, सगळे फक्त जिम्नॅस्टिकचे प्रकार, डान्स कमी, एवढंच चालू आहे. जसं आशिष पाटील करतोय तसं माझे मराठी बाणाचे जे गुरु होते सुभाष नकाशे सर, खूप त्यांचं फोक बघाल तर तुम्ही काय म्हणजे एकदम नजर नाही हलवू शकत आपण, इतकं सुंदर. आता पण त्यांचा गणपती विसर्जनचा मी एक डान्स बघितला सुभाष नकाशे सरांचा, इतकं सुंदर. म्हणजे माझ्याहून जास्त वय आहे त्यांचं आता, तरी पण ते इतकं खाली बसून उठायचं मुवमेंट सगळं खूप इतकं सुंदर केलं. तीच एनर्जी तेच आहे. कारण की सुभाष नकाशे सर हे मराठी बाणामध्ये परफॉर्मन्स करायचे. अच्छा. हा, जेव्हा आम्ही पण करायचो तेव्हा. आणि ते इतकं सुंदर, म्हणजे त्यांना बघण्यासाठी लोक यायची की बाबा सर नाचतायत असं.
आम्ही तर विंग मध्ये उभं राहून बघायचो की सर नाचतायत असं. आणि खूप म्हणजे त्यांचा डान्स म्हणजे फोक बघायचं तर त्यांचं बघायचं. आणि फोक ह्या डान्स प्रकारामध्ये तुम्हाला खूप हो, जास्त हो, एनर्जी हो, लागते, हो. प्रचंड म्हणजे एनर्जी लागते. ते वेगवेगळे फॉर्म करतात फोकचे, पण इतके अप्रतिम करतात सर, म्हणजे बघण्यासारखं आहे. म्हणजे त्यांचं डान्स म्हणजे खूपच, त्यांच्याकडनं तर मी खूपच शिकली फोक. अच्छा. म्हणजे माझ्यामध्ये ज्या व्हरायटीज आल्या आहेत त्या हा. मी ह्या सगळ्या लोकांकडनं शिकून 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 ज्या माझ्याकडे व्हरायटी आल्या आहेत. आणि त्यामुळे तुझा डान्स खूप छान डेव्हलप झाला हो, आणि खूप फुलत डेव्हलप गेलाय. झालाय आणि तोच मी डेव्हलप करायचा प्रयत्न करते. ताई, आता तू बऱ्याच वेळा संगीत आहे किंवा कॉर्पोरेट इव्हेंट्स आहेत, मेहंदी आहे, ह्याची सुद्धा कोरिओग्राफी करतेस. तर तिकडे बऱ्याच वेळा अशाही व्यक्ती तुझ्या समोर आलेल्या असतील की ज्या आयुष्यात नाचलेल्याच नाहीयेत. तर त्यांना नाच शिकवताना तुला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यातले अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. संगीत कोरिओग्राफी जेव्हा करते तेव्हा माझ्याकडे अगदी लहान मुलांपासून ते एज ग्रुप अगदी 70-75 पर्यंत माझ्याकडे बायका असतात. हा. तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा कोणाच्याही घरी गेली की मला पहिला प्रश्न असायचा, ताई मी कधीच नाचली नाहीये, हा पहिला प्रश्न असतो माझ्याकडे. तेव्हा आमचं असं म्हणणं असतं, अहो आम्ही आहोत ना, आम्ही करून घेऊ असं. तर माझ्याकडे तर अगदी मध्यंतरी तर 2 आजी होत्या, त्यांना तर मी खुर्चीवर बसून नाचवले संगीतला. खुर्चीवर त्यांच्या बसून. दोन्ही डोपऱ्यांचे ऑपरेशन झालेले होते, हा. पण त्यांना माझ्या नातवाच्या लग्नात मला नाचायचंय ग. ओ. म्हणजे हे मला पहिलं वाक्य ते म्हणाले जेव्हा मी त्यांच्या मिटिंगला गेलेली. अच्छा. आणि मी त्यांना बोललेले, आजी ठीक आहे ना, आपण नाचूया. कसं नसणार, मला म्हणाले, माझ्या पायाने का उभं नाही राहत. हा हा. तर मी बोललेली की मी बघीन. हम्म. आणि जेव्हा संगीतला 2 आठवडे उरलेले तेव्हा मी आजीला म्हणाली, अहो आजी माझ्या लक्षात आहे आपण नाचायचंय ना बोलली. तेव्हा ते बोलले की अगं नाही ग, नाही जमणार असं म्हणाले. बोलले असं नाही करायचं, आपण बसून करूया. तर मग त्यांना आम्ही खुर्ची दिली, खुर्चीवर बसवलं आणि खुर्चीवर बसून आम्ही समोरनं त्यांना शिकवलं. त्यांनी अक्षरशः संगीतचा त्यांचा व्हिडिओ बघाल, एकदम अप्रतिम नाचल्यात त्या वा. खुर्चीवर बसून. हाताच्या मुवमेंट केल्यात फक्त केल्यात. आम्ही, त्याच्यात पण Sitting त्या choreography. सिटिंग कोरिओग्राफी, त्यात पण त्या सुंदर नाचल्यात. आणि अशा मला खूप एक्सपिरियन्स येतात की जेणेकरून लोकांना जराही नाचता येत नाही तेव्हा आमचं असं होतं की थोडं बेसिक द्यायचंय त्यांना. बरोबर. पण बेसिक मध्ये पण त्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही खूप नाचलो आणि आम्हाला नाचता आलं. आलं. हे लोकांना जेव्हा आनंद मिळतो ना तेव्हा आपल्याला पण त्याच्यात आनंद मिळतो. अगदी खरं. खूपच. म्हणजे इझी स्टेप्स तू देतेस, पण त्यांना असं हो, वाटायला आणि नको की हे इझी इझी आहे. स्टेप देऊन सुद्धा आम्हाला आमचं असं म्हणणं असतं की खूप लाऊड मुवमेंट करायचे जेणेकरून ते लांबनं खूप छान दिसेल. बरोबर. आणि ते त्यांनाही करता आल्या पाहिजेत. अगदी खरं. अगदी छोट्या मुवमेंट देऊन नाही फायदा, कारण की त्यांना ते नाही येत. नक्कीच. आणि कॉर्पोरेट इव्हेंट्स मधले अनुभव. कॉर्पोरेट इव्हेंटला तामझामच खूप असतो. प्रॉप्स घ्या, हे घ्या, ते घ्या, म्हणजे असंच असतं. प्रॉप्स हे खूप महत्वाचं कॉर्पोरेट इव्हेंटला असतं. कॉस्ट्युम महत्वाचे असतात, कारण की तिकडे पण त्या लोकांना काही नाचता येत नसतं. त्यामुळे प्रॉप्स घेऊन नाचा असं सगळं असतं त्यांचं. आणि मग काय एंट्री एक्झिट करा, अर्धा ग्रुप आत्ता नसतोय, अर्धा ग्रुप नंतर नसतोय. अच्छा. त्यांना पण इझी कोरिओग्राफी मध्ये वाव फॅक्टर्स पाहिजे असतात, त्यांच्या थीम असतात. हा, तेच मी विचारणार होते. आता आम्ही लुपिन कंपनीला पण मी केलेलं आहे, तर त्यांच्या पण थीम असतात. त्यांच्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक अॅन्युअल फंक्शनला वेगवेगळ्या थीम्स असतात. अच्छा. हा, तर थीम प्रमाणे त्यांचे डान्स बसवायचे असतात. ओके. असं आणि त्याप्रमाणे सगळा गेटअप चेंज होतो. सगळा गेटअप चेंज. आता बायर कंपनीला आम्ही बसवलेलं तेव्हा कार्निवल ही थीम होती त्यांची, आमची ओ. कार्निवल थीम होती, गोवन थीम होती वेगळी, म्हणजे असं सगळे वेगळे स्पेन का काहीतरी थीम होती एक. अच्छा. असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या थीम पण आम्ही सेट करतो, पण त्या प्रॉपर थीम वाईज आल्या पाहिजेत. पण मग त्याकरता गाणीही तुला वेगवेगळ्या प्रकारची select शोधायला करावी लागतात, करायला लागतात, इंग्लिश गाणी काही घ्यायला लागतात, असं सगळं करायला लागतं आम्हाला पण. बरोबर. आणि मग त्या लोकांची गाणी पण घ्यायला लागतात, स्पेनिश आणि हे ते सगळं असं. हल्ली आपण बघतो की डान्स ह्या क्षेत्रामध्ये पुरुष पण खूप आहेत, त्यांचा आकडा हा खूप वाढलेला आहे. मग ते बॉलिवूड असो किंवा शास्त्रीय नृत्य असो, कथ्थक असो. तर तुला काय वाटतं की ह्या म्हणजे तू कोणत्या दृष्टीने ह्याच्याकडे बघतेस की मुलांनी, पुरुषांनी ह्या क्षेत्रामध्ये यावं का? ऍक्च्युली माझं असं म्हणणं आहे की डान्स हे असं करिअर आहे की त्यांनी कोणीही करू शकतं, आणि का नाही पुरुषांनी करायचं असं कोणी लिहिलंच नाहीये ना की फक्त बायकांनी किंवा मुलींनीच करायचं डान्स हा प्रकार. बरोबर. कारण की आपण जेव्हा बघतो शिवतांडव, अगदी खरं. म्हणजे झालंच ना, म्हणजे त्यात आलंच ना, तर सगळंच आलं त्याच्यामध्ये. त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की काही नाही, हरकत नाही, मुलांनी पण शास्त्रीय नृत्य पण शिकावं, बॉलिवूड पण शिकावं, कंडेम शिकावं, हिपहॉप शिकावं, पण ती एक लेवल असते ती धरून चालावं, मेंटेन ठेवायला पाहिजे. अगदीच वावत नाही गेलं पाहिजे. बरोबर. एक स्वतःला तो
प्रेझेंट करता आला पाहिजे. तो फॉर्म जो काय शिकतायत तो बरोबर. फॉर्म, जसं आशिष पाटील आणि सगळे करतायत हो. आता. आजच मी बघितलं आशिष पाटीलच्या याला पहिले मुली असायच्या, आता 2 मुलं ऍड झाली त्याच्या ग्रुपमध्ये. अच्छा. आणि ते बघून सुद्धा मला आवडलं की बाबा चल हळूहळू मुलांना पण वाव मिळत चाललाय आता, म्हणजे बरोबर. लावणीसाठी. कारण पूर्वी जेव्हा एखादा मुलगा लावणी परफॉर्म करायचा तर तेव्हा लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा हो असायचा. हो येस. आणि आता तो मला वाटतं आशिष पाटीलमुळे कदाचित तो दृष्टिकोन बदललेला कारण आहे. की इतके वर्ष कसं होतं की फक्त आशिष पाटीलच दिसतोय नाचताना आणि त्याच्या पाठी मुली दिसतायत. हो. पण आता काय झालंय, आशिष पाटीलनी 2 मुलांना इन्क्लूड केल्यामुळे आता मुलांची पण संख्या वाढेल डान्स बरोबर. करायची. नक्कीच. असं त्यामुळे कसं इम्प्रुव्हमेंट होत चालली मुलांमध्ये, म्हणजे लावणी शिकायची पण इम्प्रुव्हमेंट होत चालली होत चालली असं. आणि माझं असं म्हणणं आहे, ज्याला जी आवड आहे त्यांनी ते शिकावं, हरकत नाही, पण खूप चांगल्या लेवलनी शिकावं, व्यवस्थित लोकांकडनं कोरिओग्राफी करावी, व्यवस्थित लोकांकडनं शिक्षण घ्यावं, हे जास्त महत्वाचं खूप आहे. महत्वाचं आहे. तुम्ही चांगला गुरु निवडा आणि चांगल्या गुरुकडनं शिका. उगाच वाहवत जाऊ नका. खरंय. फक्त ह्याचे फॉलोअर्स आहेत त्याचे फॉलोअर्स आहेत म्हणून तिकडे जाऊ नका. खरंय. गुरु काय करतोय किंवा ते काय शिक्षण देत आहेत ते बघा आणि तिकडे जा. नक्कीच. आणि एक चांगला गुरु मिळणं हे खूप भाग्याचं असतं. नक्कीच. आत्ता जसं तू म्हणालीस फॉलोअर्स, त्याच्यावरनंच मला एक प्रश्न विचारायचा आहे की हल्ली इन्स्टाचा खूप ट्रेंड आहे. म्हणजे नवीन गाणं आलं, हुकअप स्टेप आली की तुम्ही ते बघा, कसेही वेडेवाकडे अंगविक्षेप करा आणि लगेच ते रील टाका. तर ह्याच्यावरती तुझं काय मत आहे की असं फास्ट तुम्हाला पब्लिसिटी मिळण्याकरता इन्स्टासारख्या ह्याच्या मीडियावरती अवलंबून राहावं का लोकांनी? इन्स्टा हे प्रकरण असं झालंय की थोड्या दिवसांनी ते बंद झालं तर लोक काय करणार आहेत. मला हा मुद्दा आहे मेन खरंच, की काय करणार आहात तेव्हा तुम्ही. आता मध्ये सुद्धा एक ऍप चालू होता ना, टिकटॉक चालू होता, तो बंद झाला, लगेच इंस्टाग्राम चालू झालं. बरोबर. म्हणजे असं असं सगळं चालू आहे की का म्हणून लोक इतकं इंस्टाग्रामच्या आहारी गेलेत. आता मला सुद्धा लोक म्हणतात अरे ताई तू रोज व्हिडिओ नाही टाकत. तर माझं असं म्हणणं, रोज व्हिडिओ टाकायला तेवढा तुमच्याकडे वेळ पण पाहिजे. जे लोक व्हिडिओ टाकतायत जे रोज रोज, त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे, त्यांच्याकडे टाकायला तेवढा स्कोप आहे, त्यांना एवढं बिझी नसतील ती लोक म्हणून टाकतायत. पण आमच्याकडे आम्ही बिझी होत म्हणून नाही टाकत. आणि मला नाही वाटत एवढं फार काही की टाकावं. ज्यांना खरंच माझं नाव माहिती आहे ते बरोबर शोधत येतात. अगदी खरं. कळलं का? त्याला मला एवढी पब्लिसिटी करायची गरज नाहीये. आणि मुद्दा माझं असं म्हणणं आहे, आजकाल रील्सचा जमाना आहे. नो डाऊट रील्स करा तुम्ही, पण तुम्ही त्याच्या आहारी जातात सगळेजण. आज कितीतरी मुली आहेत ज्या माझ्या क्लासच्या पण आहेत, ज्या बाहेर जातात, जे फेमस कोरिओग्राफर आहेत त्यांच्या थ्रू रील्स बनवतात, टाकतात. ते क्रेज झालंय त्यांचं. आजकाल रील्स म्हणजे असं झालंय की जायचं 2 तास नाचायचं, निघून यायचं, शूट करायचं, फॉलोअर्स मिळायचे, निघून यायचं. पण माझं असं म्हणणं आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही डान्स नाही शिकत, ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही तुम्हाला फेमस व्हायचा फक्त एक स्कोप शोधतात, एक स्टेज शोधतात की जिथे मी जाऊन फेमस होईल. झटपट फेमस व्हायचंय तर तुम्ही मोठ्या मोठ्या रील्स सेलिब्रिटी जे असतात त्यांच्यावर जा, शूट करा आणि सोडून द्या. आणि जसं तू म्हणालीस की फेमस होण्याकरता मला हाही प्रश्न पडतो की जेव्हा तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये वर्कशॉप करता, खरंच तो डान्स तुमच्या लक्षात राहतो का? म्हणजे 1 आठवड्यानंतरचं का कोणी म्हणालं की हा मला करून दाखव, तर तेवढ्याच स्टेप्स तुमच्या डोक्यात असतात का? नाही, आता मी सांगते, मी मध्यंतरी लावणीचं वर्कशॉप घेतलेलं. हां. तर माझ्या लावणीच्या वर्कशॉपला मी किती मिनिटाचं गाणं होतं, 2 मिनिटाचं गाणं होतं माझं. 2 नाही, 1.5 मिनिटाचं गाणं होतं. माझ्या 1.5 मिनिटाच्या गाण्यामध्ये सुद्धा मी असं बघितलं की कोणाला काहीच येत नाहीये असं. म्हणजे काय कोणाच ठोक, तरी पण मी खूप इझी कोरिओग्राफी केलेली. तरी मला असं वाटलं की थोडंफार 19-20 होते. आणि माझं असं आहे की मला इतकं परफेक्शन लागतं की माझं स्वतः अरे मी काय करते असं मला स्वतःलाच झालं की या मुलीने येतच नाहीये. मग मुलं जाऊन बाहेर काय शिकतात, तर मला असं तेव्हा लक्षात आलं की मुलांना फक्त फेमस व्हायचंय म्हणून मुलं जातात. आणि ते काय करतात, लोक खूप इझी कोरिओग्राफी करतात. हो. आणि जसं आपल्याला जमत नाही इझी कोरिओग्राफी करणं, तसं ते इझी कोरिओग्राफी करतात. 2 तास त्यांना शिकवतात, 1 तास ते शूट करतात. हो. असं 3-4 तासाचं त्यांचं सेशन असतं. आणि त्या 1 तासाच्या शूटमध्ये सुद्धा ते जे कोण कोरिओग्राफर असतात ते जाऊन चेंजिंग करणार, कपडे करणार, मग त्यांचा सगळे फोटोज लागणार, व्हिडिओज लागणार, अँगल्स लागणार, त्यानंतर ते शूट करणार. म्हणजे फार वेळ आहे लोकांकडे, फार वेळ आहे. म्हणजे माझ्याकडे क्लासला येताना लोक विचारतात ताई किती फी आहे क्लासची, तेव्हा मी लोकांना सांगते की 1000 रुपये फी आहे क्लासची असं आपण सांगतो.
पण हेच 1,000 रुपये ते दर दिवसाला देतात हो, वर्कशॉप वर्कशॉपसाठी. तेव्हा ते विचार करत नाहीत की माझे पैसे हे एका 2 तासाचे 1,000 रुपये चाललेत. पण ते वाया जात असतात तिथे. वाया जात असतात. काही त्याच्यात शिकण्यासारखंच नाहीये. उलट मी तर म्हणेन माझ्या मुलींनी आता जर उभं राहून जर कोरिओग्राफी केली ना, ते त्यांच्यापेक्षा चांगले कोरिओग्राफी करू शकतात नक्कीच. Definitely. तरी पण अशी लोक तिथपर्यंत जातात आणि कोरिओग्राफी जे खूप चांगले डान्सर्स आहेत ते पण जाऊन तिथे म्हणजे कोरिओग्राफी शिकतात आणि व्हिडिओज टाकतात. तेव्हा मला असं खूप वाईट वाटतं की अरे हे का करतात असं, कारण की हे स्वतःच चांगले कोरिओग्राफी करू शकतात. नक्कीच. आणि काही कोरिओग्राफर खूपच सुंदर करतात. असं म्हणत नाहीये की मी काही करतच नाही. काही लोक खूप सुंदर करतात. तिकडे जा ना तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. जे चांगले करणारे तिकडे जा, शिका. वेगवेगळ्या कोरिओग्राफरकडे जाऊन शिका ना, नाही हरकत काही नाही. असं नाही की आमच्याकडे जायला पाहिजे, असं नाहीये. वेगवेगळे फॉर्म शिकण्यासाठी जायलाच पाहिजे. बरोबर. पण त्यासाठी तुम्ही योग्य तो कोरिओग्राफर शोधा आणि जा. आता परवाच माझ्या एका स्टुडंटनी सांगितलं, जिचं नाव रिया आहे. ती वैभव घुगेच्या वर्कशॉपला गेलेली. हा. मी तिला फक्त एवढंच बोलली, 1 नंबर रिया बोलली, कारण की बोली मला स्वतःला वैभव घुगेचा डान्स इतका आवडतो. खूप सुंदर परफॉर्मन्स करतो तो आणि कोरिओग्राफी पण खूप छान करतो वैभव घुगे. मला खूप आवडतो. तर मी तिला ती म्हणाली, ताई अगं आपण इतकं टफ करून सुद्धा त्याचं जरा वेगळंच आहे. मी बरोबर आहे, त्याचं हिपहॉप आहे ना सगळं, त्याचं साऊथ इंडियन हिपहॉप असं त्याचं मिक्सअप आहे सगळं. तर ती बोलली अगं पण तिथे किती जण होते, ती म्हणाली 30 का काहीतरी जण होती. त्याच्यामध्ये तिला टॉप 4 मध्ये तिने नाव काढलेलं. त्यांना तिला अवॉर्ड दिलं. ग्रेट. तिला ट्रॉफी दिली छोटी, टॉप 4 का टॉप 5 त्यांनी काढले. त्याच्यामध्ये त्या रियाचं नाव होतं. कारण की ती माझ्याकडे येते, बेस पक्का झालाय म्हणून. तो पण तिला म्हणाला अगं तुझी एनर्जी थोडी कमी पडते पण तू छान करते. तेव्हा तिने सांगितलं की मी खूप वर्ष मी क्लासला जात नाहीये, पण मी इतके वर्ष डान्स शिकलीये ताईकडे, तर आता मी फक्त जात नाहीये अभ्यासाच्या कारण. हे तिने सांगितलं आणि तिने हे मला खूप आनंदाने येऊन सांगितलं फोन करून. म्हणजे असं आहे, जिथे जिथे तुम्हाला योग्य वाटतं ना, योग्य कोरिओग्राफर तुम्ही जा. पण जिथे नाही योग्य तिथे पण लोक जातात फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी. पब्लिसिटीच्या मागे जी काही आजकाल जनरेशन लागलीये ट्रेंडच्या नावाखाली, म्हणजे 2 मिनिटाकरता आपण दिसणार आहोत रील्स मध्ये, ह्याच्याकरता लोक जातात. खरंच आहे. आणि त्या फक्त मिळणाऱ्या लाईक्स करता. हो. आणि ते लाईक्स किती खरे असतात. अरे आजकाल फॉलोअर्स पण विकत घेता येतात, लाईक्स विकत घेता येतात. त्याचं काय महत्वाचं आणि त्याच्यात एवढं काय महत्व असतं मला नाही माहिती. पण हे की आज या म्हणजे मला खूप जाणवलंय की दिखावा का जमाना आहे. जितके तुम्ही पोस्ट टाकाल, तितके तुम्ही स्टोरी टाकाल, तितकी तुमची ऍडव्हर्टायझिंग. बरोबर. आज मला माझ्या क्लासला इन्क्वायरीज येतात. मला लोक सांगतात ताई तुमचा इन्स्टा आयडी दाखवा ना, पाठवा ना आम्हाला, आम्ही चेक करतो. म्हणजे ज्यांना डान्सचा ड पण माहिती नाही ती लोक सुद्धा मला हे विचारतात, ताई तुमचा इन्स्टा आयडी पाठवा ना. म्हणजे या गोष्टीसाठी आम्हाला सुद्धा आजकाल अपडेट राहायला लागतं की इन्स्टावर काहीतरी पोस्ट करायचंय, कारण की लोकांना दिसत नाही नाहीतर. आणि इन्स्टावर पोस्ट दिसत नाही म्हणजे ही बाई काहीच करत नाही. म्हणजे आपण काही करत असू तरी पण नाहीच करत. बरोबर. म्हणजे आपल्याला ते वेड्यात काढतात लोक, तुमचा इन्स्टा आयडी काय नाहीये, तुमचं हे नाहीये, फेसबुक नाहीये असं. बरोबर. म्हणजे इतका आहारी गेलेत लोक. खरंच. म्हणजे 70 वर्षाची आजी येऊन सुद्धा मला सांगतात की तुमचं इंस्टाग्रामचं प्रोफाईल पाठवा ना. बापरे. असं म्हणजे माझ्यावर या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे हल्ली जमाना किती मीडियाच्या मागे लागलेला खूप मीडियाच्या मागे लागलेले. त्यांनी खूप हानी होतीये हेही त्यांना समजत हो, नाही. असं अजिबात समजत नाही लोकांना. त्यांना फक्त असं म्हणजे 4 बिट्स नाचवलं तरी चालेल, पण आम्ही ते फेमस झाले पाहिजे बस. ते टॉप फिप नाचायचंच नसतं आजकाल लोकांना. फक्त एक्सप्रेशन, 4 मुवमेंट आणि फक्त वेव्स करा, हे करा ते करा, एवढंच बस. ताई, आता डान्स बरोबरच तू तुझ्या एका नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहेस, द कॉस्ट्युम कलाकार. तर आपण डिझायनिंग करावं, कॉस्ट्युम डिझाईन करावा, ही कल्पना तुझ्या डोक्यात कधी आली? ही कल्पना खूप जास्त आधी आलेली माझ्या, पण तेव्हा भांडवल नव्हतं माझ्याकडे अजिबातच, कारण की पैसे उभे करायचे आधी हा मुद्दा होता. बरोबर. त्यामुळे मी खूप आधी जेव्हा माझ्या डोक्यात ही कन्सेप्ट आलेली तेव्हा मी माझ्या एका मैत्रिणीला विचारलेलं की अरे तू माझ्यावर करशील का, आपण दोघी मिळून करूया असं. तेव्हा मग जागा शोधण्यापासून आम्ही थोडा प्रयत्न करत होतो, पण नंतर मग संभाव ती नाही म्हणाली मला. मग माझं सगळं फिसकटलं आणि काय कोणाच मध्यंतरी मी अशी बसलेली, तर सो माझं असं आलं की इतके वर्ष मी शो करतेय, इतके वर्ष मी ऍज अ डान्सर म्हणून नाचलीये, मी माझ्या मुलींना तेवढं पुढे आणलेलं आहे किंवा माझ्या आता मी बाहेर बघतीये. मी आता सुद्धा कृष्णमय म्हणून ग्रुप आहे जो राहुल शर्माचा आहे, तो कथ्थक डान्सर आहे, सुंदर. कुमार शर्मा बरोबर असतो. कुमार शर्मा आहे डान्सर, कथ्थक डान्सर.
त्याचा कथक रॉकर्स म्हणून कथ्थक रॉकर्स हा ग्रुप आहे त्याचा. बरोबर. त्यांच्याच ग्रुप मधला तो राहुल शर्मा आहे आणि राहुल शर्माच्या ग्रुपमध्ये मी आता मध्ये जॉईन झालेली. अच्छा. तर ऍज अ डान्सर म्हणून, कारण की मला खूप वर्षांनी असं झालेलं की मी जरा शो करून बघते असं जरा. तर मग मी त्यांचे शोज केले आणि संभाव मग नंतर त्यांनी मला मॅनेजमेंटला बोलवलं. कारण की तो म्हणाला की ताई तुझं खूप म्हणजे एक्सपिरियन्स आहे तर आम्हाला मॅनेजमेंटला पण कोणतरी पाहिजे. तर मग नंतर मी त्यांच्या मॅनेजमेंटला गेली आणि मग त्यांचे 2-3 शो मी मॅनेज केले त्यांच्याबरोबर. आणि त्यानंतर मग मला संभव माझे क्लासेस आणि हे ते सगळं त्यांचे भरपूर शो असतात कारण की रन-थ्रू शो असतात त्यांचे. पण इतकं मी वेळ नाही देऊ शकत होती सतत शोला. बरोबर. म्हणून मी जेव्हा त्यांच्या ग्रुपमध्ये अजून पण आहे मी, जेव्हा मला शो जे पॉसिबल होतं तेव्हा मी त्यांना हो बोलते, नाही तर नाही बोलत. तर त्यांच्या शोला जेव्हा मी जायला लागली तेव्हा मला असं कळलं हे कॉस्ट्युम जिकडे येतात मी बोलली आपण का नाही असं करत. इतके वर्ष आपल्याला कॉस्ट्युमचा एक्सपिरियन्स आहे आणि तिकडे जाऊन जेव्हा माझ्या कॉस्ट्युमचा प्रॉब्लेम झाला, जेव्हा मी घालत होती कॉस्ट्युमचा ब्लाऊजचा इश्यू झाला तेव्हा मला असं जाणवलं की हे आपण का नाही करत. म्हणजे असं झालं की हे आपण केलं तर आपण अशा डान्सर्स लोकांना अजून काहीतरी छान छान करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये मार्जिन नव्हतं त्या कॉस्ट्युम मध्ये, काही नव्हतं. तर माझा जो प्रॉब्लेम झाला तो मला असं समजला की हा बाकीच्या डान्सर्सचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो असं. कारण की म्हणजे जे माझ्यासाठी हेल्दी असतात जी लोक त्यांना कपड्यांचा प्रॉब्लेम खूप असतो. तेव्हा मला असं झालं की आपण असं काहीतरी करूया की जे हेल्दी लोकांना पण यूज करता येईल कॉस्ट्युम, चांगले डिझायनर कॉस्ट्युम. आता ठाण्यामध्ये ऍक्च्युली अनाई ड्रेसेसवाला खूप फेमस आहे आणि खरंच माझा मित्र आहे तो खूप चांगला आणि त्याचा बिझनेस खूपच सुंदर चालू आहे आणि खूप लोकांना मी त्याचा रेफरन्स देतीये. आणि जेव्हा मी कॉस्ट्युमचं जेव्हा स्टार्ट करत होती तेव्हा मी अनयला पण फोन, म्हणजे सनीला जो त्याचा ओनर आहे, तेव्हा त्याला फोन करून सांगितलेलं की सनी मी असं करतीये पण तुझा आणि माझा कधीच रिलेशन खराब होणार नाही. पण कारण की तुझे कॉस्ट्युम वेगळे आहेत, माझे कॉस्ट्युम वेगळे आहेत, कारण की माझा डिझायनर कॉस्ट्युम आहेत. सो मी जेव्हा कृष्णमयला गेली तेव्हा मला असं वाटलं की माझ्या कॉस्ट्युमचा प्रॉब्लेम झालाय तसं बाकीच्या डान्सरचा प्रॉब्लेम होऊ नये. कारण की मोस्टली सगळे कॉस्ट्युम आजकाल गोरेगाववरनं येतात. अच्छा. हा, malaड, गोरेगाव, अंधेरी हे इकडे येतात. ठाण्यात फक्त अनाई ड्रेसेस असे फेमस, बरोबर, जे थोडे डिझाईन म्हणजे चांगल्या क्वालिटीतले ड्रेसेस हे फक्त अनाई ड्रेसेस. तर मग मला असं वाटलं आपण का नाही करत आहोत असं इंडस्ट्रीमध्ये कॉस्ट्युम देण्यासाठी. थोडा वेळ लागेल जम बसायला पण आपण एक उडी मारून बघूया. आणि आता तेवढी माझी फायनान्शियल कंडिशन चांगली होती तर मी बोलली जरा उडी मारून बघूया. त्यामुळे मला माझ्या आईनी पण खूप मदत केली. मला माझी जी असिस्टंट आहे ऋतुजा, तर ऋतुजानी तर प्रचंड अजूनही हेल्प करते. ती मुलगी माझ्यावर कुठलाही तिला त्याचा स्वार्थ नाही, काय नाही, फक्त ताई बरोबर काम करायचंय बस एवढाच हेतू असतो तिचा. आणि ह्याच्यातनं तिला काय शिकायला मिळते किंवा ती काय शिकून घेऊन जाते ह्याच्यातनं खूप ती मुलगी म्हणजे कौतुक करण्यासारखी आहे त्या बाबतीत. आणि माझ्या क्लासला येतात ज्या प्रिया कळंबे काकी, त्यांना आम्ही सुनंदा काकी म्हणतो, त्यांनी ही खूप हेल्प केली मला म्हणजे मटेरियल शोधण्यामध्ये आणि सगळ्याच गोष्टींमध्ये. तर त्यामुळे आम्ही रोज भिवंडीला जायचो, मटेरियल शोधायचो आणि त्यामुळे कॉस्ट्युम डिझाईन आम्ही केले. आणि त्यानंतर मग मी असाही ठेवलं की आतमध्ये खूप मार्जिन ठेवलं पाहिजे ब्लाऊजच्या, की बाबा लोकांना इझी वे पटकन करता आलं पाहिजे असं. म्हणून या सगळ्या गोष्टी मी जरा लक्षात घेऊन हा कॉस्ट्युमचा बिझनेस चालू केला, जे माझं खूप आधीपासूनचं स्वप्न होतं, जे मी स्वप्न माझं पूर्ण केलं. पण मग ह्याच्यामध्ये कॉस्ट्युम डिझाईन तूच करतेस? हो, सगळं डिझाईन मीच करते ह्याच्यामध्ये. आणि मग ह्याच्यामध्ये जेव्हा आता आपल्याला कॉस्ट्युम लागतो तर त्याच्याबरोबर ज्वेलरी पण लागते, तर मग ज्वेलरी सुद्धा तूच डिझाईन करते? हो, कॉस्ट्युम ज्वेलरी मी सगळं डिझाईन करते. आणि मला सांगायला आवडेल की आत्ताच मी प्राची शहा मॅडम आहेत, ज्या कथ्थक डान्सर्स आहेत आणि ऍक्टर्स आहेत मोठ्या, त्यांचा पण कॉस्ट्युम आता मी डिझाईन केलेला. अच्छा. त्यांनी एक व्हिडिओ पण टाकला इंस्टाग्रामवर, तो कॉस्ट्युम बघू शकतात तुम्ही. ओके. माझ्या कॉस्ट्युम कलाकार पेजवर पण आहे. हो, ताईचं द कॉस्ट्युम कलाकार हे इंस्टाग्राम अकाउंट आहे, तर जरूर ते पेज बघा, फॉलो करा. कारण आता सुद्धा आपल्या डान्सच्या कार्यक्रमाला आमच्या प्रोग्राम म्हणजे आमचा जो डान्स होता त्यालाही तू डिझाईन केलेला कॉस्ट्युम आम्ही घातलेला होता. आणि आता मला अजून एक सांगायला आवडेल की आता माझे सगळे कॉस्ट्युम ऑस्ट्रेलियाला जात आहेत. मी 24 कॉस्ट्युम बनवून पाठवते ऑस्ट्रेलियाला. त्यामुळे ती एक संधी मला मिळाली कॉस्ट्युम बनवायची आणि आता आमची ती कॉस्ट्युमची
ऑर्डर पूर्ण झाली आहे. मस्त, अभिनंदन. खूप छान. अशाच तुला वेगवेगळ्या क्षेत्रातनं ऑर्डर्स मिळत जाऊ, वेगवेगळ्या देशातनं मिळत जाऊ. ताई, मला एक प्रश्न तुला प्रकर्षाने विचारावासा वाटतो की तुला कुठला डान्स फॉर्म आवडतो? म्हणजे हिपहॉप आवडतं, बॉलिवूड आवडतं, कथ्थक आवडतं का सेमी क्लासिकल? तुझा आवडता डान्स फॉर्म? आता तू बॉलिवूड बोलायला लागलीस तर त्याच्यामध्ये सगळंच येतं. ऍक्च्युली माझ्या म्हणून तो बॉलिवूडचा क्लास आहे. पण मला सांगायला आवडेल की मला सगळ्यात जास्त आवडतं ते सेमी क्लासिकल आणि कथ्थक आणि प्लस म्हणजे हे फोक वीक जे आहेत हो. त्यात माझा हातखंड आहे. म्हणजे मी ते खूपच छान करते. म्हणजे मी हिपहॉप पण चांगलं बसवते, पण मला जास्त ह्या गोष्टी आवडतात. म्हणजे की कथ्थक, सेमी क्लासिकल आणि Folk dance. फोक डान्स असं सगळं जास्त आवडतं मला. मुजरा, लावणी हे तर मला खूपच आवडतं. म्हणजे ते तर माझं खूपच हात चांगला आहे माझा त्याच्यामध्ये. हां. ताई, नवरात्र चालू झालं की आपण बऱ्याच वेळा बघतो की गरब्याचे वर्कशॉप्स हे घेतले जातात. पण मला एक विचारायचं वाटतं की आपली जी संस्कृती आहे, जी आहे की हादगा आपण त्याला म्हणतो, भोंडला. तर भोंडल्याचे वर्कशॉप्स असे आपण कधीच कुठे बघत नाही. तर तुझं याच्यावरती काय मत आहे? भोंडल्याचे वर्कशॉप्स व्हावेत का फक्त भोंडला गरबा? हा आपल्याकडे सांस्कृतिक खेळच आहे. म्हणजे बोलला जातो हो, आपण. हो. पण संभावना माझं असं म्हणणं आहे की ना हे खूपच मागे राहिले. भोंडला हा प्रकारच खूप मागे राहिलेला आहे. अगदी खरं. कारण की आणि लहान लहान मुलांना हे आपण शिकवलंच पाहिजे. एक सांस्कृतिक प्रकार म्हणून आपण हो. पारंपरिक सांस्कृतिक प्रकार म्हणजे. नक्की. पण मला आनंदाने सांगायला आवडेल की ठाणं हे असं शहर आहे की जिथे उमानिखंड व्यायामशाळेमध्ये हे भोंडल्याचे खेळ खेळले जातात, कॉम्पिटिशन भरवलं जातं आणि सुंदर नटापटा करून मुली नाचायला येतात हो. आणि प्राइज असतं त्याला सुंदर डान्स करण्याला, वेशभूषा करणाऱ्याला. नक्कीच. तर त्यामुळे ठाण्यासारखं मला अजून शहरच वाटत नाही की जिथे हे भोंडला प्रकार होतो. आणि माझं असं फार म्हणणं आहे की लोकांनी जरा ठाण्यात येऊन बघावं की आमची संस्कृती कुठे चालली आहे आणि ठाणं घेऊन चाललंय सगळं. तर त्यामुळे हा भोंडला प्रकार प्रत्येक शहरात झाला पाहिजे आणि नवरात्रात तर केलाच केलाच. पाहिजे. आपण वारसा कारण जपतोय की त्याचा. वारसा पुढे नेला पाहिजे हा. खरंय, नाहीतर खरंय. लोकांना कळणारच नाही. लोक रील्सच्या माध्यमातून जसं पुढे चाललंय तसं ह्या बाकीच्या सांस्कृतिक पारंपरिक खेळांना पण पुढे नेलं पाहिजे. नक्कीच, नक्कीच. जसं आता मंगळागौर पुढे आलीये हो. करत 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 हळूहळू. नक्की. कारण की बाई पण भारी बाई देवा. पण भारी देवामुळे तसंच याला खेळाला सुद्धा पुढे आणलं पाहिजे. म्हणजे नक्कीच. खेळ म्हणजे आपला पारंपरिक आपण म्हणतो ते भोंडला. भोंडला. तेच मला वाटतं आता मग एखाद्या कोणत्या तरी फिल्म डिरेक्टरनीच भोंडल्याला प्रमोट भोंडल्याला- केलं पाहिजे हो. एखाद्या सिनेमामध्ये, की Yes, जेणेकरून yes. तो सगळीकडे पोहोचेल. म्हणजे ते लोकांच्या ऍक्च्युली मनात आहे, हृदयात आहे भोंडला. पण ते कसं आहे, मी तुम्हाला मगाशीच बोलली तसं की आजकाल दिखावा का जमाना आहे. बरोबर. त्याला तुम्ही जोपर्यंत दाखवत नाही टीव्ही मध्ये तोपर्यंत तो वरतीच येणार नाही येणार असं नाही. झालेलं आहे. अगदी खरं, अगदी खरं. त्यामुळे जेव्हा तो मंगळागौरी सारखा पुढे आणाल तेव्हाच तो दिसेल आणि परत ते लोक तो म्हणजे ट्रेंड म्हणून ते करायला स्टार्ट करायला करतील. लागतील. पण असं नाही होता काम आहे ऍक्च्युली. तो आपला एक वारसा म्हणून लोकांनी बघितला पाहिजे आणि तो केला पाहिजे. नक्कीच संस्कृती जपली पाहिजे. हो, संस्कृती जपली पाहिजे. नक्कीच. ताई, ज्यांना कोणाला डान्स ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल किंवा कॉस्ट्युम डिझायनिंग ह्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांना काय सल्ला देशील? कोणती पूर्वतयारी त्यांनी करायला हवी? डान्समध्ये तुम्हाला करिअर करायला पाहिजे असेल तर तुम्ही खूपच पेशन्स ठेवले पाहिजेत आणि कॉस्ट्युमला सुद्धा पेशन्सच ठेवले पाहिजेत. कारण की डान्स हा असा प्रकार आहे की तो लगेच नाही येत. बरोबर. तुम्हाला कितीतरी वर्ष घालवायला लागतात. आज माझ्याच करिअरला 23 वर्ष झाली आहेत. हो. सो त्याच्या आधी पण मी डान्स करत होती. बरोबर. त्यानंतर मग मी ह्या करिअरला स्टेटसला येऊन पोचली आहे आता. तसं म्हणजे डान्स करायचा तर तुम्हाला जवळजवळ 10 ते 15 वर्ष तरी तुम्ही दिली पाहिजेत. म्हणजे त्याच सातत्याने दिली पाहिजेत. असं नाही आज केलंय उद्या सोडले असं अजिबात करता कामा नाही. सराव महत्वाचा आहे. सराव खूप महत्वाचा आहे. कंटिन्युटी महत्वाची आहे. बरोबर. तुम्ही रेग्युलर क्लासला येणं, रेग्युलर टच मध्ये राहणं. माझा एक क्लास मिस झाला तर मी दुसऱ्या क्लासला येते, रिहर्सल्स करते किंवा मी बाहेर जाऊन परफॉर्मन्स करते. स्वतःला आपण हे केलं पाहिजे, इम्प्रूव्ह केलं पाहिजे. इम्प्रूव्ह केलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे ना. आपण बाहेर गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपण कितपत नाचू शकतोय किंवा अगदी काही असं. सो तुम्ही हे सतत डान्स परफॉर्मन्स करत राहिला पाहिजे बाहेर, तेव्हा तुम्हाला स्टेजचं नॉलेज येतं बरोबर. आणि त्यातनंच कोरिओग्राफर घडतात असं नक्की. माझं म्हणणं आहे. अगदी आमच्या टायमाला अजिबात स्टेज हा प्रकारच नव्हता. माझ्या टायमाला तो खूप कमी स्टेज होतं. आम्ही गणपतीत एक समोर माझ्या कॉम्पिटिशन तिकडेच फक्त मी परफॉर्मन्स करायची, बाकी मला चान्सच नव्हता.
म्हणजे ही आत्ताची जनरेशन खूप म्हणजे करू शकतात. अगदीच खरं. खूपच त्यांना म्हणजे त्यांना साधन scope खूप आहे. खूप आहे. आता स्टेज खूपच आता लगेच अवेलेबल आहेत सगळीकडे. नक्की नक्की. पण ते म्हणून बोलली ना मी की ते सगळ्यांनी ट्रेंडच्या नादी जाऊ नये. तुम्ही हे स्वतःला जर कोरिओग्राफर म्हणून पुढे आणायचंय किंवा डान्सर म्हणून पुढे आणायचंय तर तुम्हाला मेहनत घ्यायची खूप गरज आहे. आणि कॉस्ट्युम सातत्याने डिझायनिंग पण. करता त्याच्या म्हणजे कॉस्ट्युम डिझायनिंग मध्ये येत असेल. कॉस्ट्युम डिझायनिंग म्हणजे एक तर तुमचं भांडवल तुम्ही जे करतात मॅनेज करताय त्या भांडवलचं लक्षात घेऊन तुम्ही कॉस्ट्युम डिझायनिंग केलं पाहिजे. कारण की आज कॉस्ट्युम डिझायनिंग हा म्हणजे कॉस्ट्युमचा बिझनेस असा आहे की लॉसमध्ये पण जाऊ शकतो आणि प्रॉफिटमध्ये पण जाऊ शकतो. बरोबर. सो सगळ्या मानसिक गोष्टी लक्षात घेऊन स्वतःच्या तयारीने उभं राहायचंय आपल्याला आणि आपल्याला त्याच्यामध्ये काही लॉस झाला तरी चालेल, फायदा झाला तरी चालेल, पण हे तुम्हाला स्वतःशी ठरवून करायला लागलं की बाबा नाही बाबा हे मी करणार, पण काही झालं तरी ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी असणार. पण असं. त्याच्यात क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी स्वतः इतके आता जेव्हा कॉस्ट्युमचा बिझनेस चालू करणार हे जेव्हा माझं ठरलं त्यानंतर मी खूपदा दिवस रात्र सर्च अभ्यास त्याच्यावरचा, लेसचा अभ्यास, मटेरियलचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. किंवा एखादं कलर कॉम्बिनेशन, तू काय घातलंयस मी काय घातलंय, हे कलर कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि एखादा चांगला टेलर शोधणं किंवा मास्टर शोधणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तो मिळणं. बरोबर. कळलं का? आणि कारण की आजकाल कसं होतं की आपण पण बाहेर जातो जेव्हा कपडे घेतो, अरे 3,500 आहेत असं बरोबर. असं आपलं होतं. तेव्हा जेव्हा आपण शिवायला जातो ना तेव्हा आपल्याला कळतं की ह्याचे रेट्स काय आहेत, ह्या कपड्याचे रेट्स काय आहेत. असं साधं साधं हे मटेरियल सुद्धा किती महाग आहे हे आपल्याला तिथे जाऊन कळतं. त्यामुळे आपण होलसेल मार्केटला जातो. एवढ्या फेऱ्या मारायला लागतात त्या मार्केट्समध्ये लेससाठी आणि सगळ्यासाठी. ही तयारी पाहिजे. बरोबर. आपल्याला मेहनत घ्यायची तयारी पाहिजे. सतत अपडाऊन करणं, तिथे सारखं सारखं उभं राहणं, मास्टरच्या इथे ते काम करून घेणं, सतत फोन करणं, लेसवाल्यांशी बोलणं, सगळं हे जे असतं मटेरियल शोधणं, हे मटेरियल जे नाही मिळालं तर दुसऱ्या कुठे कुठे जाऊ शकतो, ऑप्शन्स कोणते आहेत, ऑप्शन्स कुठले आहे ह्याचा अभ्यास करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. बरोबर. कॉस्ट्युम जेव्हा तुम्ही बनवायला जातात तेव्हा. ताई तू डान्स बरोबर इव्हेंट मॅनेजमेंटही करतेस, त्याच्यामध्ये लाईट्स पण आहे, एडिटिंग सुद्धा आहे. तर एडिटिंगचं डोक्यात म्हणजे कल्पना कधी आली की आपण एडिटिंग ह्या क्षेत्रात सुद्धा वळूया? तुला खरं सांगू का की मी जेव्हा मी कॉस्ट्युमचं करणार नव्हती तेव्हा मी असं ठरवलेलं की मी एडिटिंगचा हे उघडीन स्टुडिओ. म्हणजे जसे आठवले काका ठाण्यात आहेत आणि असे बरेच स्टुडिओ आपल्या ठाण्यात आहेत. मला एडिटिंग करायला प्रचंड आवडतं आणि पहिल्यापासून मी एडिटिंग बघून बघून शिकली. म्हणजे मला कोणीही येऊन एडिटिंग शिकवलेलं नाहीये. मी आठवले काकांकडे एडिटिंगला जायची आणि जेव्हा त्यांच्याकडे मी बरेच तास एडिटिंग करायची तेव्हा मी असं म्हणायची मनातल्या मनात, अरे मला पण शिकायचंय असं. तेव्हा मग मी आठवले काका करताना बघायची कसे करतायत काय. मला ज्या गोष्टी आवडतात ना त्या मला बघून शिकायला खूप आवडतं पटापट. त्यामुळे माझ्यात ती बोलली ना ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे माझी. त्यामुळे मी ते बघून शिकली. आणि माझाच मित्र एक आहे प्रशांत म्हणून, त्यांनी मला एक दिवस एक सॉफ्टवेअर दिलं असंच. तो बोला तुला पाहिजे ना हे घे चल. त्या सॉफ्टवेअरवर मी दिवसभर बसायची एडिटिंग करायला. इतक्या चुकीच्या एडिटिंग करायची पण मी ते करून करून शिकली. आणि आज मी एडिटिंग इतकं अप्रतिम करते की माझा हातच कोण पकडणार नाही. इतकं सुंदर एडिटिंग करते. म्हणजे मी रिक्षात बसून पण एडिटिंग केलेले आहेत आणि लोकांना पाठवलेले आहेत. आपल्या प्रोग्रामचं पूर्ण डान्स जे एडिटिंग आहे ते तूच करतेस? म्हणजे मी व्हिडिओ एडिटिंग, मी ऑडिओ एडिटिंग सगळं मी करू शकते एडिटिंग. ऍक्च्युली आम्ही फोटोशूट करतो ते सुद्धा आम्ही एडिटिंग मी खूप छान करते फोटोचं आणि ह्याचं त्याचं. त्यामुळे माझा एडिटिंग हा माझा ऍक्च्युली दुसरा एक बिझनेस होता. म्हणजे मी चालू करू शकली असती पण संभावनंतर मला असं वाटलं मी कॉस्ट्युमचं करू म्हणून मी त्याच्यात गेली. आणि ऍक्च्युली एडिटिंगचे बरेच कोर्स करण्यासारखे होते ज्यांचे टायमिंग माझ्याशी मॅच नव्हते होत म्हणून त्यामुळे तेही माझं राहिलं करायचं. पण संभव मला जे आत्ता काही येतंय ते पण मला खूप अप्रतिम येतंय. त्यामुळे मला आवड आहे एडिटिंगची खूप. बरोबर. आता ताई शारदीय नवरात्र चालू आहे तर तू महिलांना काय संदेश देशील?
आत्ता नवरात्रासाठी मी महिलांना एक उपदेश देईन की तुम्ही खूप छान रेडी होऊन तयारी करून मस्त गरबा खेळायला जा, एन्जॉय करा आणि तुमच्या मनातला आवाज ओळखा. आणि जे आता आपण मेहनत करत आहे प्रत्येक महिला, तर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या करिअरमध्ये सक्सेस मिळू दे आणि खूप पुढे जाऊ दे. तुम्ही सगळ्यांना आपल्यामध्ये एक असा ऊर्जा असतेच, प्रत्येक महिलेमध्ये ती ऊर्जा असतेच पुढे जाण्याची आणि आपल्या स्वतःला प्रूव्ह करायची. ती ऊर्जा घेऊन तुम्ही पुढे जा. आता देवी बसते नवरात्राची, तर त्यामुळे आपण देवीकडनं आपण असं हे घेऊया, काय म्हणतात, आशीर्वाद घेऊया आणि आपण ह्या सगळ्या महिला वर्गांना सांगूया की तुम्ही तुमच्या मनातला आवाज ओळखा आणि पुढे जा, प्रगती करा आणि एनर्जी लेवल अशी आणा की जेणेकरून आपल्याला खूप काही करता येईल त्याच्यामध्ये. आणि गरबा खेळा, एन्जॉय करा, हसून खेळून राहा आणि आनंदाने नाचत राहा. तर श्रोते हो, आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधला, जिने आपल्याला लीनाताई म्हणजेच आमची सोनीताई, जिने आपल्याला इतकी छान माहिती दिली नृत्याबद्दल, कॉस्ट्युम्सबद्दल, आणि जर का तुमच्या मनामध्ये नृत्याची भीती असेल तर ती कशी घालवायची, तुम्ही नृत्य करताना आधी काय तयारी करली पाहिजे, हे सगळं ताईंनी आपल्याला सांगितलं. ताई, तू अमृतसंवाद या माझ्या यूट्यूब चॅनलवर आलीस आणि इतकी छान मनमोकळेपणाने बोललीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू. श्रोत्यांना मला सांगायला आवडेल की ताईची 2 इंस्टाग्राम अकाउंट्स आहेत. एक द कॉस्ट्युम कलाकार, ज्याच्यामध्ये तिने आत्ता नवीन जो बिझनेस चालू केलेला आहे त्याचे सगळे कॉस्ट्युम्सचे जे डिझाईन्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. तर जरूर ह्या इंस्टाग्राम चॅनलला, अकाउंटला फॉलो करा. आणि दुसरी जी इन्स्टा प्रोफाईल आहे तिची, ती आहे रिदम डान्स अकॅडमीची नृत्य झलक. ह्या इन्स्टा अकाउंटला सुद्धा तुम्ही आवर्जून फॉलो करा. आणि ताई, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. मस्त एकदम गप्पा छान झाल्या. मला सुद्धा खूप अमृत संवादमध्ये गप्पा मारून खूप मस्त वाटलं. आणि असंच अमृता तुझं अकाउंट म्हणजे चालू ठेव आणि असेच इंटरव्ह्यू घेत राहा. आम्हाला सुद्धा अशा गप्पा मारायला खूप आवडेल. नक्कीच. आणि तुझ्या नवीन बिझनेसला, नवीन जो व्यवसाय तू चालू केलास त्याला खूप खूप शुभेच्छा. तुला भरपूर ऑर्डर्स मिळो आणि तुझं जे एडिटिंगचं स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण हो. आणि तुझा स्वतःचा एडिटिंग स्टुडिओ असो आणि तुझा स्वतःचा डान्स स्टुडिओ असो, ही तुला शुभेच्छा. धन्यवाद. तर श्रोते हो, आपण उद्या एका नवीन दुर्गेला भेटणार आहोत. पण त्याआधी आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कोणती? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. कोणाला करायचं आहे? तर अमृतसंवाद या माझ्या यूट्यूब चॅनलला. तर उद्या भेटूया एका नवीन दुर्गेला. तोपर्यंत नमस्कार.